सर्वांना सलाम. परमेश्वराचे स्तवन करा, आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, ऊर्ध्व लोकी त्याचे स्तवन करा. प्रार्थना करूया. आकाशातून ज्याचं स्तवन होतं ते आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, भूतलावरती प्रत्येक गुडघा ख्रिस्त येशूच्या नावाने टेकला जातो त्या आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, संपूर्ण मानवजातीसाठी आपला एकुलता एक पुत्र या भूतलावर पाठवला व त्या पुत्रावर विश्वास ठेवणाऱ्यांना सार्वकालिक जीवन दिलं व सदैव तुझ्या पवित्र वचनाच्या उपस्थितीमध्ये, विश्वासणाऱ्यांच्या संगतीमध्ये तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्धहस्त आम्हा मानवावर दिल्या त्या आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, आजच्या उपासनेला तुझ्या पवित्र नावात आम्ही सुरुवात करीत आहोत. गीत गायनाची सेवा करीत असताना क्वायरला तू सहाय्य कर. आम्ही मंडळी प्रभू स्तवन करीतो, गीत गात तुझ्या चरणापाशी येतो. प्रभू ते तू आशीर्वादित कर आणि याद्वारे तुझं महान गौरव आमच्या जीवनाद्वारे करून घे पित्या. दयाळू दे बापा, आज आम्ही जे पवित्र वचन ऐकू, वचनाच्या घोषणेसाठी तुझ्या प्रिय दासाला शक्ती, बळ आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे. आजच्या दिवसाला प्रभू आम्ही तुझ्या पवित्र नावाने सुरुवात करतो व आजच्या उपासनेच्या द्वारे प्रभू आम्ही तुला आळवितो. तू आम्हा सहाय्य कर. प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. सर्वप्रथम आपण गीत गायन करूया व स्तुतिगान करत प्रभूचरणी जाऊया. यासाठी क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेन. Dear
उपस्थित सन्मान्य पाळक वर्गाला माझी विनंती आहे, आपण पुढे येऊन बसावत. या आपण प्रार्थना करू. हे गीत गात प्रभूचरणी आपण जाऊ व त्याच्या समक्षतेचा अनुभव पुन्हा एक वार घेऊ. आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही जसे आहोत तसा तू आम्हाला स्वीकारतोस, आम्हाला बदलतोस, आम्हाला घडवतोस. आमचे विचार, आमच्या कल्पना, आमच्या तोंडचे शब्द परमेश्वरा तुझ्यापासून लपलेले नाही आहेत. आणि प्रभू, प्रतिदिवशी तू आम्हाला तुझ्या वचनरूपी पाण्याने धुतोस आणि आमच्यामध्ये तुझ्या पवित्र आत्म्याच्या वर्धहस्ताने आम्हाला शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्यास तुझी कृपा पुरवीत असतोस. आज सकाळी जमलेली आम्ही सर्व प्रिय मंडळी प्रभू तुला आळवितो, तुझी आराधना स्तुती करीतो. प्रभू, आजच्या उपासनेद्वारे, आजच्या भक्तीद्वारे तू गौरविला जा. जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरे आण व समक्षतेचा आशीर्वाद तू आम्हास दे. तुझ्या प्रियदासाकडून आम्ही पवित्र वचन ऐकू, ते गाजवण्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू तू त्यांना दे व वचनानुसार जीवन जगण्यास तू आम्हाला सहाय्य कर. पुन्हा एक वार दे बापा, सारा आदर आम्ही तुला देतो व तुझ्या समक्षतेमध्ये पुन्हा नव्याने येऊन तुझ्या जवळीकतेचा आनंद आम्ही घेतो. तू आम्हास कृपा पुरव. प्रार्थना प्रभू येशूच्या गोड नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. आज सकाळी ज्या स्तोत्रसंहितेचं आपण वाचन करणार आहोत ते असणार आहे स्तोत्रसंहिता 2, साम नंबर 2. दुसरं स्तोत्र आपण आळीपाळीने वाचणार आहोत. पहिलं वचन मी वाचेल व मंडळी तुम्हाला मी विनंती करतो, दुसऱ्या वचनापासून कृपया आपण वाचूया. यासाठी जिवंत देवाला सन्मान देत आपण आपल्या जागेवर उभं राहू व या स्तोत्राचं जे वाचन आहे ते आपण आळीपाळीने करणार आहोत. मी प्रभूच्या गौरवासाठी याची सुरुवात करतो. परमेश्वराच्या अभिषिक्ताचे राज्य. राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत? चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाश फेकून देऊ. पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यास घाबरे करील. मी परमेश्वराचा निर्णय कळवितो. तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. लोहदंडाने तू त्यास फोडून काढीशील, कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील. भीड धरून परमेश्वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा. उभे असतानाच आपण आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात आपण म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो.
आमेन. धन्यवाद. बसूया आपण. प्रभू परमेश्वर पित्याला धन्यवाद असो, त्याची आम्ही उपकार स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण की आमचा प्रभू दयाळू, मंदक्रोध, करुणामय असा पिता आहे. मागील सप्ताहभरामध्ये प्रभूने आम्हाला आपली कृपा पुरवली, आपलं सहाय्य केलं आणि त्याच्या समक्षतेचा आशीर्वाद प्रभूने आम्हाला दिला. सर्व गोष्टींसाठी आपण त्याची उपकार स्तुती करूया. एक आभाराची प्रार्थना, एक मध्यस्थीची प्रार्थना पुन्हा एक वार आपण प्रभूला करणार आहोत. प्रभूला धन्यवाद असो, कारण की आम्हाला लागणाऱ्या गरजांचा पुरवठा त्याच्याकडून आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी सुंदरश जे आपण पुलपिटची ही जी समोरची बाजू बघित आहात, प्रभुदेवबाप या कार्यासाठी अध्यक्ष महोदय सोबतच चर्च कमिटीला सहाय्य करो, कारण की प्रभू वेळेनुसार समयानुसार आपल्या मंडळीसाठी लागणाऱ्या गोष्टींची पुरवठा करत असतो. सुंदरसं हे बांधकाम प्रभू आशीर्वादित करो, नूतनीकरणाचं कार्य प्रभू आशीर्वादित करो. सोबतच प्रियजन हो, आपण प्रार्थना करूया की या सप्ताहामध्ये आपण गृहसनाला सुरुवात करीत आहोत. आपले जे नियोजित वक्ते आहेत त्यांच्यासाठी देखील आपण प्रभूकडे सहाय्य मागणार आहोत. आपल्या ज्या नित्य प्रार्थना आहे त्या देखील आपण करणार आहोत. मंडळीसाठी, आपल्या सर्व पदाधिकारी वर्गांसाठी पुन्हा एक वार प्रभूची कृपा मागूया. या मी सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो. आपण आपलं लक्ष प्रभूकडे लावू. आमच्या दयाळू, मंदक्रोध आणि दयामय स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की सर्व उत्तम गोष्टींचा पुरवठा हा तुझ्याकडून आहे. ते बापा, तुझं वचन म्हणतं की मला हाक मार, म्हणजे मी आशीर्वाद आम्हाला दिले त्या सगळ्यांची उपकार स्तुतीची प्रार्थना तुझ्या चरणापाशी आम्ही करतो, कारण की परमेश्वरा, ही कृपा आणि हा अनुग्रह केवळ तुझ्याकडूनच आम्हाला आहे. प्रभू, तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने प्रेरित होऊन जी सुंदरशी गीतांची रचना झाली ती गात दे बापा. आम्ही तुझ्या चरणापाशी येऊन आमचं मन तुझ्यासमोर मोकळं केलेलं आहे, कारण की आम्हास ठाऊक आहे की आमचा दयाळू प्रभू स्तुती स्तवनामध्ये बसणारा परमेश्वर पिता आहे. तुला गीत गायन आवडतं परमेश्वरा, आणि तेच आत्म्याने आणि खरेपणाने करीत आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. ज्या वेळेला इस्रायली लोकांना तू तांबड्या समुद्रातून पार नेलंस, त्यांनी डफ हाती घेतलं व नृत्य करीत गीत गात प्रभू तुला आळविलं व तुझ्या समोर एक संतोषकारक स्तुतीचा यज्ञ त्यांनी अर्पण केला. देवबापा, एक आभाराचं यज्ञ करीत तुझ्या चरणापाशी पुन्हा एक वार आम्ही येत आहोत. SAMच्या सेवा कार्यासाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो व हे सर्व सेवा कार्य असंच अविरत प्रभू तुझ्या गौरवासाठी चालत राहावं यासाठी नेहमीच तुझ्याकडे आम्ही प्रार्थना करीत आहोत. देवबापा, आम्ही आमचे अध्यक्ष महोदय, यासोबतच आमचे कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो, कारण की प्रभू परमेश्वरा, संस्थेची फार मोठी जबाबदारी, चर्चेसची फार मोठी जबाबदारी या सर्व प्रियजनांच्या खांद्यावरती आहे. एवढंच नव्हे तर प्रभू परमेश्वरा, मंडळीतील प्रत्येकाची वाढ व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा व प्रत्येक व्यक्तीला ख्रिस्तामध्ये स्थिर करावं यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. ते सर्व उपक्रम प्रभू तू आशीर्वादित करीत आहेस, त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो. आमच्या या सर्व प्रिय पदाधिकारी वर्गांसाठी आज जमलेली मंडळी दे बापा, तुझ्याकडे कृपा मागतो व प्रार्थना करतो. या प्रियजनांची सेवा प्रभू अशीच तू आशीर्वादित कर. चांगलं आरोग्य तू त्यांना दे, चांगले विचार तू या प्रियजनांना दे. एवढंच नव्हे तर दे बापा, वेगवेगळ्या गोष्टींचं, कलाकुसरीच्या कार्यांचं वेगवेगळं नियोजन. एवढंच नव्हे तर दे बापा, ज्या व्यवस्था पुढील काळासाठी व्हायला पाहिजे त्याची पूर्तता या काळात होणं गरजेचं आहे. ते करीत असताना आमच्या पदाधिकारी वर्गांना दे बापा तुझी कृपा दे. या सुंदर वास्तूसाठी आम्ही धन्यवाद देतो व दे बापा, चर्चच्या या विविध कार्यामध्ये, मग ती नूतनीकरणाची कामं असो किंवा इतर कोणतीही कामं असो, त्या सगळ्यांमध्ये प्रभू तू सहाय्य करीत आला आहेस. शहादा, मुंदलवड, सोबतच धुळे, धानोरा, तळोदा अशा विविध क्षेत्रामध्ये दे बापा चर्चेसच्या पुनर्बांधणीचं काम तू आशीर्वादित केलं व आज देवबापा या सुंदरशा वास्तूमध्ये जमून आम्ही जो पुढील फ्रंट आहे त्या बाजूला नूतनीकरणाचं हे कार्य प्रभू तू आशीर्वादित करत आहे. एका नवीन उत्साहाने तू आम्हाला भरून खऱ्या रीतीने आमचा येणारा गृहसण, होणारा नाताळाचा कार्यक्रम व देवबापा येणारे हे जे सर्व पर्व आहे ते आशीर्वादित करत आहे. एक नवा उत्साह आजपासूनच आमच्या मनामध्ये निर्माण केला दे बापा. त्यासाठी आमचे अध्यक्ष महोदय, आमचे कार्यकारी संचालक, संस्थेचे विश्वस्त या सगळ्यांना प्रभू तुझी कृपा दे, अनुग्रह तू दे. सोबतच दे बापा, सर्व चर्चेसाठी आभार मानतो. आज रविवारची उपासना विविध मंडळांमध्ये होईल. प्रत्येक मंडळांमध्ये होणारी सेवा प्रभू तू आशीर्वादित कर व प्रत्येक मंडळांमध्ये आजपासून दे बापा तुझ्या
गौरवी वचनाच्याद्वारे मंडळीमध्ये अनेक ठिकाणी गृहसंसुद्धा सुरू होत आहेत. आमची प्रार्थना आहे प्रभू परमेश्वरा, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक गृह हे तुझ्यामध्ये स्थापित व्हावं, स्थापलं जावं. यासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो. होणारी वचनाची सेवा दे बापा तू आशीर्वादित कर. मंडळांसाठी करीत असलेल्या विनंत्या प्रार्थना या तू आशीर्वादित कर. आणि दे बापा तू पुरवठा करतोस ह्याचा विश्वास आम्हाला आहे. आणि म्हणूनच आमच्या विश्वासात भर पडावी म्हणून ज्या मंडळाच्या सेवा आहे दे बापा त्या तू आशीर्वादित कर. सर्व पाळक वर्ग, त्यांच्यासोबत असलेले सुवार्थिक वर्ग आणि सोबतच मंडळांचे अध्यक्ष, मंडळांचे खजिनदार, मंडळांचे सचिव आणि मंडळांमध्ये सेवा करणारं पंचमंडळ यांना तू सहाय्य कर. प्रिय प्रभू, आम्ही संडे स्कूलच्या सेवेसाठी अतिशय आनंदी आहोत, कारण की प्रभू एका नवीन पिढीला तुझं पवित्र वचन अतिशय ठासून आणि प्रभू या लेकरांच्या अंतःकरणात बिंबवलं जात आहे. यासाठी आमच्या सर्व शिक्षक वर्गांना तुझी कृपा तू पुरीव. संडे स्कूलच्या प्रत्येक विद्यार्थ्याला देबापा तू सहाय्य कर. नाताळाचं पर्व म्हटलं की आम्हाला लहान लेकरांकडून विविध कार्यक्रम बघून जो आनंद मिळतो देबापा, तो आनंद फार वेगळा असा असतो. आणि म्हणूनच त्यांना घडवीत असताना आमच्या शिक्षक वर्गांना मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील. परंतु देबापा हे सगळं अतिशय आनंदाने आमचे हे सर्व प्रियजन करतात. आमची प्रार्थना आहे आमचे तरुण संघांचे सर्व अध्यक्ष आणि अध्यक्षा, तरुण संघाचे प्रत्येक सदस्य, सगळ्यांना तुझी कृपा दे. सोबतच महिला मंडळ आणि त्यांच्यासोबत असलेले प्रत्येक सदस्य दे बापा, आमची प्रार्थना आहे मंडळांचे हे अंग आहेत प्रभू ते तू आशीर्वादित कर. मंडळांची ही जी सेवा आहे दे बापा मंडळीमध्ये दे बापा ती तू आशीर्वादाची कर व एका नवीन उत्साहाने सगळ्यांनाच तू भरून टाक. सोबतच दे बापा आम्ही प्रार्थना करतो आमच्या प्रिय शाळेंसाठी, शाळेच्या व्यवस्थापनांसाठी, आमचे सर्व प्राचार्य, आमचे सर्व पर्यवेक्षक, आमचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. प्रिय प्रभू, आम्ही दिवसेंदिवस पुढे आणि पुढे जात आहोत. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती आहे, मग ती तांत्रिक असो, शैक्षणिक असो, मुलांच्या वाढीची असो, विकासाची असो, वेगवेगळे त्यांचे सुप्त गुण हेरण्याची असो. प्रभू ती तू आशीर्वादित कर. सोबतच दे बापा शाळेच्या इमारतींमध्ये अनेक बांधकामं होत आहेत. हे सर्व बांधकामं प्रभू तू आपल्या हातामध्ये घे. संबंधित कारागिरांना तू सहाय्य कर. सर्व प्रकारच्या घातपात अपघातापासून संरक्षण तू दे बापा. व आमचे शाळेचे वर्ग अधिक वाढावेत, विद्यार्थी संख्या अधिक आणि अधिक होऊन आम्हा शिक्षक वर्गांना त्यांना शिकवण्यासाठी एक नवा जोम तू दे. हे सगळं व्यवस्थापन बघत असताना आमचे सर्व प्राचार्य, सर्व पर्यवेक्षक यांचं दे बापा तू सहाय्य करता हो. केवळ नंदुरबार शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये होणारी ही जी शाळेची सेवा आहे दे बापा ती तू आशीर्वादित कर. सोबतच दे बापा आम्ही आमच्या वसतिगृहांसाठी उपकार स्तुती करीत प्रार्थना करतो. आमच्या हॉस्टेलमध्ये सेवा करणारे आमचे हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड, त्यांचे सर्व सहकारी प्रभू दे बापा त्यांना तू सहाय्य कर. आता थंडी वाढत आहे, अशा वातावरणामध्ये वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना दे बापा तुझी कृपा दे, आरोग्य दे व लेकरांचं शैक्षणिक जीवन आशीर्वादित कर व एक संघ भावना लेकरांमध्ये निर्माण होते. एवढंच नव्हे तर हॉस्टेलच्याद्वारे जी शिस्त लावली जाते ती त्या विद्यार्थ्यांना आयुष्यभर स्मरणात राहते असं दे बापा शिकून गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांकडून आम्हास कळतं. म्हणून आमचे हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड या सगळ्यांचा तू सहाय्य करता हो. प्रत्येक स्टाफला त्या ठिकाणी तुझी कृपा दे. सेंट्रल ऑफिसची सेवा दे बापा आशीर्वादाची कर व या सेवेच्याद्वारे तू गौरविला जा. प्रत्येक सभासदाला व प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रभू तुझी कृपा दे. आमची प्रिय लेकरं बाहेरगावी शिकत आहे. प्रिय दे बापा आमची प्रार्थना आहे तू त्यांना सहाय्य करता असा हो. त्यांच्या अभ्यासामध्ये, त्यांच्या नोकरी व्यवसायामध्ये प्रभू तू त्यांना सहाय्य कर. जी आमची प्रिय लेकरं बाहेरगावी शिकत आहे प्रत्येकाचं अध्ययन दे बापा तू आशीर्वादित कर. विविध परीक्षा आहेत, त्या सर्व परीक्षा देण्यासाठी लागणारं सुबुद्धी आणि शहाणपण आमच्या सर्व प्रिय लेकरांना दे. आज मंडळी दे बापा ह्या सर्व प्रिय लेकरांसाठी मोठ्या विश्वासाने प्रार्थना करते, तू त्यांचं सहाय्य करता हो. सोबतच आम्ही बंधू जोशुआ आणि अभिषेक यांची आठवण करतो. या प्रिय लेकरांना दे बापा तू सहाय्य कर. त्यांचं शिक्षण, त्यांचं अध्ययन प्रभू तू आशीर्वादित कर व मंडळी त्यांच्यासाठी अहोरात्र या ठिकाणी प्रार्थना करते. आमच्या ह्या तरुणांना तू सहाय्य कर. सोबतच दे बापा जे आमची प्रिय लेकरं विविध शिक्षण, विविध क्षेत्रामध्ये घेत आहे प्रत्येकाला तू सहाय्य कर व आमची येणारी जी पिढी आहे प्रभू ती तुझ्यामध्ये मुळावलेली, एवढंच नव्हे तर दे बापा शैक्षणिक दर्जा देखील चांगली असलेली असणार आहे. म्हणून दे बापा आमच्या सर्व प्रिय येणाऱ्या या पिढीला आशीर्वादाने तू भरून टाक. दे बापा सोबतच आम्ही प्रार्थना करतो आमचे सर्व डॉक्टर आणि सर्व नर्सेस यांच्यासाठी. अहोरात्र या प्रियजनांची सेवा आहे, ती सेवा तू आशीर्वादित कर व होऊ दे अनेक रुग्णांना त्यांच्याद्वारे आरोग्य मिळून. या अहोरात्र होणाऱ्या सेवेसाठी सर्व डॉक्टर्सला व सर्व नर्सेसला तू आपली कृपा पुरव.
सर्व पोलीस दलातले आमचे बंधू आणि भगिनी यांना तू सहाय्य कर. मागील दिवसांमध्ये विविध सेवेच्याद्वारे प्रभू तू त्यांच्याद्वारे आम्हा संपूर्ण महाराष्ट्राला सहाय्य केलंस, त्यासाठी आमच्या पोलीस दलाच्या सेवेसाठी आम्ही प्रार्थना करतो. तू त्यांना सहाय्य कर. सोबतच खाजगी आणि विविध वैयक्तिक असे व्यवसाय करणाऱ्या प्रिय मंडळीतल्या सभासदांसाठी आमची प्रार्थना आहे. दे बाप्पा, कोणी सरकार दरबारी आपली सेवा करताय त्यांची सेवा प्रभू तू आशीर्वादित कर. आमच्या प्रिय भारत देशावरती तुझी कृपा असू दे. दे बाप्पा, आमचे माननीय पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. आमच्या देशाला शांती आणि सुबत्तेमध्ये वाढत असून प्रत्येक राज्यामध्ये शांतता नांदावी व प्रत्येक राज्याची प्रगती व्हावी यासाठी आमचे माननीय पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला सहाय्य कर. सोबतच आमचा प्रिय महाराष्ट्र, आमचे माननीय मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळासाठी नुकत्याच झालेल्या इलेक्शनसाठी आम्ही आभार मानित प्रार्थना करतो. दे बाप्पा, आमची प्रार्थना आहे आमच्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी. प्रभू तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे व आमचा महाराष्ट्र असाच प्रगतीच्या वाटचालीवर पुढे चालावा असं होऊ दे. सोबतच आमच्या प्रिय नंदुरबार शहरासाठी आम्ही अहोरात्र प्रार्थना करीत आहोत. दे बाप्पा, आमच्या शहरालाही तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे. आमची प्रार्थना आहे दे बाप्पा, आमच्या नंदुरबारच्या जनतेच्या सर्वांगीण वाढीसाठी, विकासासाठी ज्या पदाधिकाऱ्यांना तू नेमलेला आहेस त्यांचा तू सहाय्य करता हो. आमच्या माननीय जिल्हाधिकारी त्यांच्या मंत्रिमंडळासाठी, यासोबतच दे बाप्पा आमचे लोकनिर्वाचित जे प्रतिनिधी आहे त्यांच्यासाठी देखील आमची प्रार्थना आहे. आमच्या नंदुरबारची अशीच प्रगती होऊ दे व होऊ दे. दे बाप्पा, आमचा नंदुरबारचा संपूर्ण समाज आनंदाने एकमेकांना मदत करीत पुढे आणि पुढे जाईन. सोबतच प्रिय प्रभू, आमच्या मंडळीत जे वडील प्रियजन तू दिलेले आहे, थंडी वाऱ्याच्या या दिवसांमध्ये या वडील प्रियजनांना चांगलं आरोग्य लाभावं ही आज आम्ही मंडळी म्हणून प्रार्थना करतो. तुझं वचन म्हणतं की पिकलेले केस हा शोभेचा मुकुट आहे, आणि म्हणून दे बापा असे वृद्ध प्रियजन तू आमच्या प्रिय मंडळीत दिले, या सगळ्यांची आठवण करतो. या सगळ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. मालतीबाई वळवी आहेत, ज्योतिताई नाईक, जुलियाना अक्का गायकवाड आहेत, रयता अक्का जांबिलसा, सुरेश ठाकूर आहेत, आनंदीबाई जयकर, सापाबाई शिंदे, राजेंद्र बोरा आहेत, अरुणा सुतारी, कामिना गायकवाड, कांता सिस्टर आहे. सोबतच आम्ही रुही माने हिची आठवण करतो. प्रभू तिला तू आरोग्य दे, आपली कृपा आणि आपला अनुग्रह या प्रिय बालिकेवरती तू ठेव. सोबतच विनोद वळवी आहे, आम्ही त्यांची आठवण करतो. त्यांच्या पायाला झालेल्या दुखापतीमध्ये विनोद वळवींना प्रभू परमेश्वरा तू आपला आरोग्य द्यावस. सोबतच देबापा वृद्धापकाळामध्ये जे प्रियजन आहेत त्या वृद्धापकाळामध्ये त्यांच्या घरातले प्रियजन त्यांची शुश्रूषा करीत असताना त्यांच्यासोबत तू राहा. सोबतच देबापा आम्ही प्रार्थना करतो. नलिनीबाई मोजेस आहे, आनंदीबाई पवार, सुप्रभाबाई नाथानी आहेत, रेव्हरंड डी एम पाटील पाळकसाहेब आहेत. आमची प्रार्थना या प्रियांना तू आरोग्य दे. सोबतच पद्माबाई साळवे, ममताबाई डलगे आणि दुर्गाबाई वळवी यांची आम्ही आठवण करतो. प्रिय प्रभू परमेश्वर पित्या, या सर्व प्रियजनांना तुझं कृपा दे, अनुग्रह दे आणि होऊ दे. दे बापा हे सर्व मंडळीतले वडील प्रियजन आहेत, जो दे बापा सेवेचा वाटा त्यांनी उचललेला होता, तो सेवेचा वाटा आता एका नवीन पिढीकडे आलेला आहे आणि म्हणूनच त्यांचे असलेले अनुभव नव्या पिढीसाठी उपयोगी असतील. म्हणूनच दे बापा प्रत्येकाला तू चांगलं आरोग्य दे. सोबतच प्रिय प्रभू 25 तारखेपासून उद्यापासून होणारा आमचा जो गृहसनाचा कार्यक्रम आहे, दे बापा तो आपल्या हातामध्ये घे. आमचे नियोजित वक्ते पास्टर विजय सायमन यांना तू सहाय्य कर. नवापूरवरून त्यांचं आमच्याकडे येणं प्रभू आशीर्वादाचं कर आणि मंडळीसाठी काय मानना तू राखून ठेवलेला आहे तो तू त्यांना दे व त्यांच्या करवी प्रभू परमेश्वर पित्या तू आम्हाशी बोल व तुझा पवित्र निरोप तू आम्हास कळीव. सोबतच देबापा थंडीचं हे वातावरण असणार आहे, त्यामध्ये देबापा आमच्या मंडळीतल्या प्रत्येकाला सहाय्य कर व खऱ्या रीतीने होणारा हा जो गृहसन आहे ह्या आपल्या घराच्या बांधणीसाठी स्वतःचं जीवन घडवण्यासाठी असावा अशी कृपा तू दे. सोबतच देबापा या सप्ताहामध्ये शाळेचा फाउंडेशन डे असणार आहे. आमच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला प्रभू तो आशीर्वादित कर व जी शैक्षणिक सेवा देबापा या भाषेमध्ये सुरू करण्यात आली ती सेवा तू आशीर्वादित कर. यासाठी संपूर्ण शाळेच्या स्टाफचं सहाय्य करता असा हो व आमच्या संपूर्ण संस्थेतल्या पदाधिकारी वर्गांना तुझी कृपा लागू दे. एज्युकेशन कमिटीलाही तू सहाय्य करता असा हो. होणारे जे कार्यक्रम या सप्ताहामध्ये आहेत ते देखील देबापा आशीर्वादाचे होऊ दे आणि खऱ्या रीतीने आम्ही देबापा तुझ्या समक्षतेमध्ये आहोत व देबापा तुझ्याकडून आम्ही पुढे आणि पुढे जाऊन जे आशीर्वाद घेत आहोत ते तू आशीर्वादाचे असे कर. आज सकाळी आम्ही आजारी प्रियजनांची आठवण करीत असताना हेलन अक्का यांची आम्ही आठवण करतो. हेलन अक्का नाईक यांना तू सहाय्य कर, चांगला आरोग्य तू दे आणि आपली कृपा त्यांच्यावर असू दे. सोबतच दे बापा जे आजारी प्रियजन आहेत त्यांना तुझं आरोग्य दे. आज तुझ्या प्रिय दासाकडून आम्ही पवित्र वचन ऐकणार आहोत. रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब,
प्रभू यांना तुझी कृपा दे व पवित्र निरोप. मंडळीसाठी काय आहे तो तू त्यांच्या करवी. आम्हास कळव व होणारी सेवा अतिशय आशीर्वादित आणि तुझं गौरव करणारी व आमचं एकत्र मिळणं प्रभू तुझ्या गौरवास कारण असं होऊ दे. पुन्हा एक वार दे बापा, आम्ही हे सर्व कार्य तुझ्या हाती सोपतो, तू आम्हास सहाय्य कर. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, यावेळेला आपण दान अर्पण करणार आहोत आणि दानार्पणाच्या या सेवेसाठी क्वायर पुढे येऊन गीत गायनाची सेवा करेल व जे दान घेणारे प्रिय बंधू आहेत ते दान घेतील. विजय संगीत गीत नंबर 174 यावेळेस आपण काढू. या हो प्रियजन.
आजच्या दानार्पणासोबत ज्या प्रियजनांची वाढदिवस आहे आपण सुचवू शकता, सांगू शकता, आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. माननीय सचिव महोदयांकडून मला जी यादी मिळाली, सोबतच फेसबुकवरून जे कळले ते येण्याप्रमाणे आज सुषमा अतुल ठाकूर आणि जॉन सिंगा वळवी, विन्संट एलिस यांचा वाढदिवस आहे. मंगळवारी कॅरल अभिजित वळवी, अवनी अविनाश सोनेरी, स्मिता शशिकांत सोनेरी. बुधवारी सपना हर्षद वाघेला, वंदना सचिन वळवी. गुरुवारी विश्वजित जॉन जयकर आणि शुक्रवारी डॉक्टर राजेशजी वसावे, सुनीता राठोड टीचर, महिमा पंकज पासवान, विवेकानंद सदानंद वळवी आणि शनिवारी जेनिफर पंजाबी आणि जॅक्सन वाघेला या प्रियजनांचा वाढदिवस आहे. सोबतच परेश कोकणी, यशपाळ 2 नळवा रोड यांच्याकडून दशमांश आहे तो मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. मी मान्य रेव्हरंड J.H. पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे, आपण पुढे यावत, दानार्पणासाठी व वाढदिवसासाठी आपण प्रार्थना कराव्यात. प्रार्थना करू आपण. इस्रायलांच्या स्तवनामध्ये वसणाऱ्या आमच्या जिवंत परमेश्वरा, आज सकाळी आम्ही तुला मान, सन्मान, गौरव, आदर अर्पण करत असताना परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण अशा या महान जिवंत थोर देवाची आम्हाला स्तुती, आराधना, भक्ती करण्याची संधी तू दिलेली आहे. स्वर्गामध्ये असंख्य दिव्यदूत अवरात्र केवळ तुझी स्तुती आणि स्तुती करत आहेत. आणि प्रभू त्या स्तुती स्तवनामध्ये त्या 24 वडिलांच्या त्या आदरामध्ये प्रभू तू निवास करणारा देव आहे. तुझा आभार मानतो. आज तुझ्या पवित्र चरणापाशी त्या सिंहासनाजवळ येण्याची आमची योग्यता, पात्रता नसताना केवळ प्रभू येशू ख्रिस्ताला तू आमच्यासाठी दिलं, ज्याने आमच्यासाठी बलिदान केलं आणि ज्याने प्रभू आमच्या पाप आणि अपराधासाठी ती आमची शिक्षा स्वतःवर घेतली, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आम्हाला धैर्य आहे. जर आम्ही त्याचा स्वीकार केला नसता, त्या रक्ताखाली आम्ही आलो नसतो, तर प्रभू आज आम्हाला हे धैर्य नसतं. तुझा आभार मानतो देवबापा. तुझ्या समोर येऊन आम्ही तुला उंचावू शकतो, तुझी स्तुती स्तवन आम्ही करू शकतो. देवबापा आम्ही तुझा आभार मानतो, कारण मानवाची स्तुती तुला प्रिय आहे. आज या भक्ती मंदिरामध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हा त्रैक देव पवित्र आत्मेच्या द्वारे आमच्यामध्ये उपस्थित आहे. या विश्वासाने आम्ही धन्यवाद देतो आणि म्हणून त्या देवाला सर्व प्रकारचा आदर आम्ही आज सकाळी देत असताना तुझा आभार मानतो की प्रभू आम्हाला तू भरपूर दिलेला आहे, आरोग्य दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे, आम्हाला अनुग्रह दिला, या जगामध्ये या भूतलावर जिवंत राखलंस. एवढंच नव्हे तर परमेश्वर पिता तू आम्हाला चालवत आहे, तू आम्हाला प्रभू तुझ्या मार्गाने नेत आहे. तुझा आभार मानतो. हे प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. आम्ही तुला देण्यासाठी आज या प्रभू आलेलो आहोत आणि तुला आम्ही काय देणार, कारण तू आम्हाला सर्व काही दिलेलं आहे. त्यामधून जे अल्पसं आम्ही तुला अर्पण केलेलं दानार्पण आहे त्याचा तू स्वीकार कर. ज्या प्रियांनी विश्वासाने आपला दशांश तुझ्या भांडारात आणलेला आहे त्याचा तू स्वीकार कर. ज्यांनी प्रभू वेगळ्या प्रकारचे उपकार स्तुतीचं दान तुला अर्पण केलेलं आहे त्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा तू पूर्ण केल्यास तुझा आभार मानतो. एवढंच नव्हे तर देवापा आज आम्ही तुझा आभार मानतो. तुला देण्यासाठी आमच्याजवळ जे आहे, आम्हाला सोनं रूपं धन जरी देता येत नाही तरी पण प्रभू जे आहे ते आम्ही तुला अर्पण केलेलं आहे. सोबतच आम्ही आमचं जीवनही तुला अर्पण करतो. या दानाचा आणि आमचा स्वीकार कर प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीच्या या भांडारामध्ये दानार्पण जात असताना ते भांडार समृद्ध कर, आशीर्वादित कर, अनेक पवित्र जनांच्या गरजा भागू दे आणि प्रभू याद्वारे तुझं गौरव होऊ दे. अनेक जीवात्म्यांच्या तारणासाठी या दानार्पणांचा उपयोग होऊ दे. आज आम्ही प्रार्थना करतो जे प्रभू तुझ्या मंदिरामध्ये आलेले आहेत, ज्यांना प्रभू तू या वर्षामध्ये पदार्पण होऊ दिलेलं आहे आणि म्हणून प्रभू त्या जन्मदिनाचा आनंद साजरा करण्यासाठी एवढंच नव्हे तर देवापा तुझा आशीर्वाद घेण्यासाठी ते आलेले आहेत. म्हणून या वाढदिवसाप्रित्यर्थ ज्यांची नावं वाचलेली आहेत त्या सर्वांना तू जाणतोस, ओळखतोस. आम्ही सुषमा अतुल ठाकूर, जॉन सिंगा वळवी, विन्सेंट डेनिस एलिस, कॅरल अभिजित वळवी, अवनी अविनाश सोनेरी, स्मिता शशिकांत सोनेरी, स्वप्ना हर्षद वाघेला, वंदना सचिन वळवी, विश्वजित जॉन जयकर,
डॉक्टर राजेश जी वसावे, श्रीमती सुनीता राठोड, महिमा पंकज पासवान, विवेकानंद सदानंद वळवे, जेनिफर जैक्सन, या सर्वांसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. मागील वर्षभर या सर्वांना सांभाळ, आरोग्य दिलंस आणि या नवीन वर्षामध्ये त्यांचं पदार्पण होऊ दिलेलं आहे. हे वर्ष या सर्वांसाठी आशीर्वादित कर, आरोग्यदायी कर आणि प्रभू या सर्वांना तू दीर्घायू कर. या सर्वांनी आपल्या जीवनाच्याद्वारे तुला गौरव द्यावं असा अनुग्रह तो होऊ दे. अजूनही अनेक लोकांचे वाढदिवस आहेत, ते तुला ठाऊक आहेत. या सर्वांना तू आशीर्वादित कर. प्रभू आज या भक्तीमध्ये जे वचन आम्ही ऐकणार आहोत ते आम्हा सर्वांसाठी आत्माने जीवन होऊ दे आणि या वचनाच्याद्वारे तुला गौरव मिळू दे. ही सर्व भक्ती आराधना आणि आम्ही सर्व तुझ्या हातामध्ये स्वतःला सोपवून देतो. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. कॅरल अभिजित वळवी हिच्याकडून वाढदिवसानिमित्त उपकास्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. या सप्ताहासाठी सूचना आहेत. आपणाला गेल्या रविवारी आम्ही गृहसनाची कार्यक्रम पत्रिका दिलेली होती, आपण बघू शकता. त्यामध्ये सुवार्ता लाईन चर्च नंदुरबार गृहसनाचा कार्यक्रम दिनांक 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024. वक्ते आहेत पास्टर विजय सायमन, नवापूर या ठिकाणावरून. सुज्ञानाचे योग्य घर बांधता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते. ज्ञानाचे योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. नीतिसूत्रेच्या 24व्या अध्यायाचं 3रं आणि 4थं वचन. दिनांक आणि वार, वेळ, सभेचे ठिकाण, चालक आणि वक्ते येण्याप्रमाणे असणार आहे. सोमवारी म्हणजे 25 तारखेला सायंकाळी 7 वाजता मुलींचे वसतिगृह या ठिकाणी सेवा होणार आहे. चालक रेव्हरंड अनुप वळवी असतील आणि वक्ते रेव्हरंड जे एच पठारे हे असतील. 26-11 मंगळवार सायंकाळी 7 वाजता दोदाळे शिवार चर्च, पास्टर राजू मार्गे चालकपण करतील आणि वक्ते रेव्हरंड अनुप वळवी असतील. 27-11 बुधवार सायंकाळी 7 वाजता शारोन कॅम्पस, पास्टर राजू मार्गे चालकपण करतील आणि वक्ते रेव्हरंड जी जयकर हे असतील. 28 तारखेला गुरुवारी सायंकाळी 7 वाजता एस ए चर्च नंदुरबार म्हणजे चर्चमध्ये आपण जमणार आहोत. वक्ते पास्टर विजय सायमन हे वचनाची सेवा करतील. 29-11 शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता आपण एस ए चर्च नंदुरबारमध्ये जमणार आहोत आणि आपले नियोजित वक्ते पास्टर विजय सायमन जे आहेत ते वचनाची सेवा करतील. 30-11 शनिवारी सायंकाळी 7 वाजता आपण चर्चमध्ये जमणार आहोत एस ए चर्च नंदुरबार आणि पास्टर विजय सायमन जे आहेत ते सेवा करतील. 1-12 रविवार आगमनाचा पहिला रविवार आणि आशयाची मेणबत्ती आपण प्रज्वलित करणार आहोत आणि वेळ असणार आहे सकाळी 9 वाजता. याचा अर्थ आपण पुढच्या रविवारी 9 वाजता चर्चमध्ये भक्तीसाठी जमणार आहोत. नियोजित वक्ते वचनाची सेवा करतील. वरील सर्व कार्यक्रमांसाठी प्रार्थना करावी. संबंधितांनी बैठक व्यवस्था करावी. क्वायर ग्रुपने रोज सायंकाळी 6:45 वाजता नियोजित स्थळी आराधनेकरता हजर राहावे. दररोज रात्री दान घेण्यात येईल. दानाच्या वेळी आळीपाळीने चर्च, क्वायर, तरुण संघ, महिला संघ, संडे स्कूल गीत सादर करतील. विभाग आणि वार हे असणार आहे. सोमवारी मुलींचे वसतिगृह जुने चर्च कॅम्पस, रेल्वे कॉलनी, धुळे नाका परिसर, गाजीनगर परिसर आहे, सरगम कॉलनी आणि सरस्वती कॉलनी. मंगळवारी दोदाळे शिवार चर्च, दोदाळे शिवार, कोकणी हिल, सुप्रिया नगर, शरद घरकुले असणार आहे. बुधवारी शारोन कॅम्पस, पाटुंदा शिवार आणि गंधर्व नगरी. गुरुवारी एस ए चर्च, बेथेल कॉलनी, नागाई नगर, राज सिटी, जैन कॉलनी. शुक्रवारी एस ए चर्च, आशीर्वाद कॉलनी, मुलांचे वसतिगृह परिसर व के जी सेक्शनच्या मागील चाळ. शनिवार एस ए चर्च, मिशन स्कूल कॅम्पस, गेटजवळील परिसर, इंदिरानगर, जिमखाना परिसर, बापना चाळ, पटेलवाडी, गिरविहार परिसर, रूपाशेठ पार्क, आरके सिटी, कल्याणी पार्क, नळवा रोड परिसर आणि वागोदा शिवार. फराळ द्यायचा असल्यास आपल्या स्तरावरती व्यवस्था करावी. संदेश यूट्यूब, फेसबुक यावरती ऑनलाईन प्रसारित करण्यात येईल. सुवार्ता लाईन चर्च नंदुरबार या महत्त्वपूर्ण सूचना आपणासाठी आहे. सोबतच येत्या रविवारी 1/12/2024 रोजी मंडळीचा प्रभुभोजन विधी होईल. येत्या रविवारी आपण प्रभुभोजन विधी घेऊ. सोबतच 1 तारखेपासून कॅरल सिंगिंगचे जे ग्रुप आहे, आपण 1 तारखेपासून कॅरल सिंगिंगच्या सेवेला आपण सुरुवात करावी व कॅरल सिंगिंग 1 तारखेपासून आपण सुरू करावं. सोबतच अल्फा ओमेगाचं जे मासिक आहे ते उपलब्ध आहे. श्री अंजय वळवी यांच्याकडे आपली प्रत आहे. वार्षिक वर्गणी 500 रुपये आहे. तर आपणाला
चर्च सुटल्यानंतर अल्फा ओमेगाची ही प्रत देण्यात येईल. आपण अंजय वळवी सरांकडून ती घ्यावी. सोबतच आपली रोजची भाकर अवर डेली ब्रेड मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. श्री PD लवणे सर आहेत, त्यांच्याकडून आपण आपली प्रत घ्यावी. हिची किंमत 170 रुपये आहे आणि 2025ची ही प्रत आहे. तर आपण येत्या वर्षासाठी आपली रोजची भाकर हे डेली डिवोशन आहे, ते आपण मराठी इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे. 170 रुपये याची किंमत आहे. श्री PD लवणे यांच्याकडून आपण चर्च सुटल्यावर ते घेऊ शकतो. या महत्त्वाच्या सूचना आपणा सगळ्यांसाठी आहे. आज देवाच्या पवित्र वचनातून सेवा करण्यासाठी आपल्या मंडळीचे वडील पाळक आहेत, रेव्हरेंड JH पठारे पाळक साहेब. हे वचनाची सेवा करणार आहेत. तत्पूर्वी मी आजचा जो शास्त्र भाग आहे तो आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. यासाठी आपण नवीन करार काढूया आणि नवीन करारामध्ये आपण कलसेकरास पत्र हे पत्र काढू. कलसेकरास पत्र पहिला अध्याय आपण काढूया. पौलाचे कलसेकरास पत्र पहिला अध्याय वचन 15 पासून वचन 17 आपल्या सगळ्यांसाठी मी वाचतो. प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वरूप व त्याचे कार्य. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. देबाप ही वचने आशीर्वादित करो. मी आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय रेव्हरेंड JH पठारे पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी मी त्यांना आमंत्रित करतो. सर्वांना सलाम. आज सकाळी जो वाचलेला शास्त्र भाग आहे कलसेकराच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायात, आणखी त्याला जोडून 1-2 वचनं मी वाचतो. मत्तयाचं शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि वचन 10. मत्तय 18 आणि 10 त्यामध्ये लिहिलेलं आहे, सांभाळा, या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. आज सकाळी आपला जो विषय आहे तो वरील आहे. जगामध्ये आपण राहत आहोत आणि जगातल्या गोष्टीमध्ये आपण ज्यावेळेस गुंतो, आपण विचार करतो, त्यावेळेस गांगरून जातो. परंतु आज आपण आपलं लक्ष वरील गोष्टींकडे ज्यावेळेस लावू, त्यावेळेस आमचा परमेश्वर, ज्या देवाने हे सर्व निर्माण केलेलं आहे, तो किती अद्भुत पराक्रमी देव आहे, त्याचा आपण विचार करणार आहोत. या पवित्र शास्त्र बायबलमध्ये आम्हाला सर्व गोष्टींचं भांडार दिलेलं आहे. आपण ज्यावेळेस डॉक्ट्रिन्स शिकतो पवित्र शास्त्राबद्दलचे, त्या सिद्धांतामध्ये आपण देवाबद्दल, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, पवित्र आत्म्याबद्दल आणि मग आपण सैतानाबद्दल, या संपूर्ण उत्पत्ती कार्याबद्दल ज्यावेळेस विचार करतो, कधीकधी असे विषय काहींना आवडतात, काहींना आवडत नाहीत. भूत, खेत, सैतान, ह्या सगळ्या गोष्टी आपण पवित्र शास्त्रामधून विचार करतो, अभ्यासतो, त्यावेळेस आपल्याला नवल वाटतं. आणखीन जो सिद्धांत आहे, कारण आपण त्या सिद्धांतावर विश्वास ठेवलेला आहे, देवदूतांबद्दल, आणि जे देवदूत आहेत ज्यांना देवाने निर्माण केलेलं आहे, त्यांच्याबद्दल आपण पुष्कदा कधी बाप्तिस्माच्या वर्गामध्ये आपल्याला शिकवलं जातं, पण इतकं डीपमध्ये जात नाही आपण. हे वरवर आपण शिकतो. परंतु ख्रिस्ती विश्वासामध्ये आपण या सर्वांना स्वीकारलेलं आहे आणि स्वीकारत असताना त्यांचं अस्तित्व, त्याचं वास्तव्य आपल्याला समजलं पाहिजे. आणि जर आपल्याला समजलं, त्याचं महत्त्व आपल्याला अधिक बारकाने समजून येईल. डॉक्टर बिली ग्रॅम्स यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे द एंजल, या पुस्तकामध्ये त्यांचे अनेक अनुभव त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. एक त्यांनी उदाहरण दिलं की एका रात्री मी झोपलो असताना माझ्या रूमचा दरवाजा
ती कडी वाजवली गेली जोरजोरात, आणि अतिशय गाढ झोपेत असताना दाराचा आवाज फार जोराने येऊ लागला, बेलचा आवाज येऊ लागला. आणि मग ते घाबरून उठले आणि त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळेस एक 10-12 वर्षाची मुलगी त्यांच्या समोर उभी असलेली पाहिली त्यांनी. आणि त्यांनी विचारलं, बाळा काय झालं ते? ती म्हणे, आता माझ्या घरी चला, कारण माझी आई फार सिरियस आहे आणि तिला आज गरज आहे. त्यांनी विचार न करता तिच्याबरोबर ते चालत गेले. तिच्या घरी त्या मुलीने त्यांना नेलं आणि मग घरात ते बेल वाजून ते दार उघडलं. त्यावेळेस ज्या बाईला अतिशय गरज होती, ती इतकी अस्वस्थ, इतकी बेचैन, इतकी स्वतःला अस्वस्थ जाणवत होतं आणि ती मरणाच्या काळा असं म्हटलं सोसत होती. त्या अवस्थेमध्ये डॉक्टर बिली ग्रॅहमला पाहिल्यावर तिला इतकं आश्चर्य वाटलं की हे काय आहे, मी स्वप्नात आहे की मी जागे आहे. आणि म्हणून ती तिचं दुःख विसरून त्यांना पाहिल्यावर थोडी उठून बसली आणि तिने विचारलं की आपण कसे काय आलात? तर ते म्हणाले की मला तुमच्या मुलीने इथपर्यंत आणलं. ती आली आणि तिने मला जागं केलं, उठवलं आणि सांगितलं, आत्ताची आता चला, माझ्या आईला फार गरज आहे. बिली ग्रॅहमने हे शब्द उच्चारताच ती बाई मोठ्याने रडू लागली. ती म्हणे, मला एकुलती एक मुलगी होती, 12 वर्षाची, ती मरण पावलेली. 1 वर्ष झालेलं आहे, आजपर्यंत मी तिची आठवण अजून काढून रडत राहते, माझे अश्रू अजून संपलेले नाहीत. त्यांना फार आश्चर्य वाटलं. त्यांनी फोटो पाहिला त्या मुलीचा. त्या फोटोमध्ये जो फ्रॉक घातलेला होता त्याच ड्रेसमध्ये ती मुलगी त्यांना घेऊन तिच्या घरी आली. मग त्यांना थोडं आश्चर्य वाटलं. त्यांनी प्रार्थना केली, त्या बाईंना थोडं बरं वाटलं. आणि नंतर ते आल्यानंतर विचार करू लागले की हे काय असावं. कधी कधी आपण भूत म्हणतो की भूत, परंतु देव त्याच्या दूतांना पाठवून आपल्या लेकरांचं कशा प्रकारे सहाय्य करतो, संरक्षण करतो, या गोष्टी आपल्याला समजतात. म्हणून आजच्या या विषयामध्ये द एंजल किंवा देवदूत ह्याचा जो सिद्धांत आहे, ह्या सिद्धांतिक विषयानुसार आज आपण ही वचनं पाहणार आहोत. कलसीकराच्या पत्रामध्ये 1 अध्याय 16 वचनामध्ये संत पौलाने त्या मंडळीला लिहित असताना म्हटलेलं आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले. आता हे जे आकाशात आणि पृथ्वीवर असलेले दृश्य हे राजे आहेत. आपण हे या जगातला विचार केला, जगातलं चित्र वेगळं आहे. आणि मग ह्या जगातले आपण राजांचा विचार करतो, अधिकाऱ्यांचा विचार करतो, ते दृश्य स्वरूपामध्ये आहेत, ते देखील देवाने निर्माण केलेले. परंतु आकाशामध्ये, स्वर्गामध्ये असलेले अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश व अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. आता हे जे वर्णन आहे, अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश, अधिकारी असलेले जे आहे ते सर्व म्हणजे देवदूतांच्या या वेगवेगळ्या गटांचा तो त्या ठिकाणी संबंध आहे. आणि ते कशासाठी निर्माण झालेले आहेत? येशू ख्रिस्ताने त्यांना जे निर्माण केलेलं आहे, म्हणजे देवपित्याने ख्रिस्तामध्ये ते निर्माण झालेले आहेत. आणि सर्व काही त्याच्याद्वारे, त्याच्यासाठी निर्माण झाले. त्याच्याद्वारे म्हणजे आपल्याला माहिती की निर्मिती, उत्पत्ती कार्यामध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे घडून गेलेले होते. आणि चला आपण हे निर्माण करू, हे आपण वाचतो. परंतु त्याच्या आधी स्वर्गामध्ये देवाने कशा प्रकारे ही योजना केली? सर्वात असं म्हटलं की आधी देवाने त्याच्या स्वतःच्या आराधनेसाठी, स्तवनासाठी या स्वर्गदूतांची निर्मिती केली. आणि ह्या दूतांमध्ये असं म्हटलं की सर्व देवाचं स्तवन, देवाची स्तुती, आराधना ते करत होते. आता त्याचा पुढं आपण बारकाईने विचार करणार आहोत. त्याच्यासाठी
आणि त्याच्यामध्ये हे निर्माण केले गेलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक उदाहरणं ज्यावेळेस घेतले, त्याच्यामध्ये मत्तई 26 अध्याय 53 वचनामध्ये म्हटलेलं आहे. आता ज्यावेळेस त्याला धरण्यासाठी त्या गेतसेमने बागेमध्ये ते शिपाई आले, त्यावेळेस पेत्राने रागाने त्या शिपायाचा कान कापला तलवारीने. येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, तुला असे वाटते काय की मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आत्ताच्या आता तो मला देवदूतांच्या 12 सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही. आता ह्या ज्या तुकड्या आहेत, ज्या सैन्यांचे गट आहेत, असं म्हटलं की 12 सैन्यांच्या तुकड्या प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी जर पित्याला हा सांगितलं तो आत्ता पाठवून देईल. कधी कधी असं म्हटलेलं आहे की आपण या गोष्टींचा कधी विचार करत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला स्वर्ग आणि स्वर्गीय राज्याच्या गोष्टी का शिकवलेल्या आहेत. ते अद्भुत आहेत, ते रहस्य आहे. देवदूत आहेत, त्यांचं वास्तव्य आहेत, स्वर्गात आहे, भूतलावर आहे. आणि कधी कधी असं म्हटलं की आपण देवाला पण मागितलं तर देव पण आपल्यासाठी त्या गोष्टी करतो. मत्तई 18 अध्यायाच्या 10 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आणखीन जे वचन आपण वाचलं, प्रत्येक विश्वासणारा, प्रत्येक जो देवाचं लेकरू आहे त्यांच्यासाठी देवाने स्वर्गदूत ठेवलेले आहेत. म्हणून आपण कधी कधी झोपताना प्रार्थना करतो ना, देवा एक उशाला आणि एक पाय त्याला असू दे. काय देवदूत, एक सिक्युरिटी गार्ड आपल्याला ठेवायचा असेल तर तो परवडत नाही, त्याचा एवढा पगार, त्याचाही भरोसा नाही कधी कधी लोक. परंतु देवाच्या या देवदूतांना आपण सहज रीतीने म्हणतो की देवा तू माझ्या उशा पाय त्याला एक एक ठेव. देवाने प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी देवदूत ठेवलेले आहेत. आणि म्हणून मग ते 18:10 प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा एक दाखला सांगितला. आणि त्याने दाखला नाही, परंतु इतरांना अडखळ करणारे जे लोक होते त्यांच्या संबंधाने गंभीर इशारा देत असताना प्रभू म्हणतो, सांभाळा, या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका. या एकालाही, आता कधी आपण लेकरांना म्हणतो, बालकांना, आता ह्या शिष्यांनी आपल्या पालकांना म्हणजे आईवडील आपल्या लेकरांना घेऊन येत होते, त्यांना अडखळण केलं किंवा आणू नका. परंतु प्रभू म्हणतो कधी कधी या लहानातील एकाला, मग लहान मग विश्वासणारा असो, कधी कधी विश्वासामध्ये आपण कमकुवत असो त्याला पण आपण लहान म्हणू शकतो. परंतु त्याबद्दल लिहिलेलं आहे की एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो की स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे तोंड नित्य पाहतात. ह्या लहान लेकरांचं म्हणा, बालकांचं म्हणा, किंवा जे विश्वासणारे आहेत बालका समान, त्यांच्याबद्दल प्रभू सांगत आहे की स्वर्गामध्ये त्यांचे देवदूत, स्वर्गामध्ये त्यांचे देवदूत ते काय करतात, अहोरात्र देवाचं तोंड पाहतात, मुख पाहतात आणि देवापासूनचा निरोप, देवापासूनचे जे काही आहेत ते त्यांच्यासाठी घेऊन येतात. डॉक्टर शिलेंडर साहेब त्यांचेही उदाहरणं, म्हणजे आम्ही ज्यावेळेस कधी कधी बिलीग्रॅमचे अनुभव ऐकतो, त्यांचे पुस्तकं वाचतो, काही काही जे प्रभूमध्ये फार प्रौढ होऊन गेले, जे अनुभवी होऊन गेले, त्यांच्याबद्दल आपण विचार करतो. शिलेंडर साहेब ते सांगत होते, आमचे 2 देवदूत आहेत आणि ते काय करतात, अहोरात्र, आता पूर्वी म्हणायचे शिडी होती स्वर्गामध्ये जाण्यासाठी, शिडीवरून ते चढ उतार करत आहेत. चढ उतार करत असताना एक नेहमी थकलेला असतो, इतका भागलेला, वाकत वाकत चालणारा, आणि दुसरा देवदूत तुमचा आणि माझा जो आहे तो आनंदाने नाचत उड्या मारत आपल्याकडे येणारा. ह्या 2 देवदूतांचं काम अहोरात्र हे चालूच आहे आणि विश्वासणाऱ्यांच्या वतीने हे काम, हे सेवा करत आहेत. एकदा दुसऱ्या देवदूताने विचारलं, बाबा रे, तू इतकं ओझं वाहतोस, इतका वाकत चालतो, काय कारण आहे? तो म्हणे, काय करू, माझं काम एकच आहे, ह्या लोकांचं ओझं वाहणं, ह्या लोकांच्या विनंत्या, ह्या लोकांच्या गरजा देवासमोर सादर करायचं आहे. आणि म्हणून
लोक काय करत आहे, माझ्यावर ओझ्यावर ओझं टाकत आहेत. हे दे, ते दे, ते दे, ते दे, आणि इतकं भारूड असतं की मला ते ओझं देवापर्यंत पोहोचवावं लागतं. वाकत दुसरा देव त्याला विचारलं, तू कशाला आनंदाने उड्या मारत चालतो? अरे तो म्हणे, बाबा रे, मी ह्या विश्वासणाऱ्यांचं म्हणजे ज्याची सेवा करत आहे, ज्याच्याबरोबर आहे, तो देवाची फार थोडी स्तुती करतो. कधी मुखातून त्याच्या एखादा शब्द निघाला तर थँक्यू म्हणतो, कधी देवाची स्तुती असं म्हणतो, कधी प्रेज द लॉर्ड म्हणतो. माझ्या थैलीमध्ये फार मी अगदी नाचत उड्या मारत देवासमोर जातो. विश्वासणाऱ्यांनी काही गोष्टी, आता हे काल्पनिक असतील, काय सत्य नाही, परंतु आम्ही देवासमोर काय सादर करतो? स्तुती, आराधना, देवाचं स्तवन, किंवा फक्त आपल्या नेहमीच्या गरजा, नेहमीच्या ओझं त्यावर लादतो. आज आपल्याला ह्या गोष्टी विचारात घेत असताना अनेकदा पवित्र शास्त्रामध्ये, नवीन करारामध्ये देवदूतांचा उल्लेख आलेला आहे. मत्ती 2 अध्याय 13 वचनामध्ये आपल्याला माहीत आहे की मरियेकडं तो गॅब्रिएल देवदूत आला, योसेफाकडे तो आला, आणि स्वप्नामध्ये योसेफाला त्याने दर्शन दिलं. मरियेला तर त्याने साक्षात दर्शन दिलं. आणि मत्ती 2:13 योसेफाबद्दल लिहिलेलं आहे की ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफाच्या स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बाळक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशाला पळून जा, आणि तुला सांगेपर्यंत तेथेच तू राहा, कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे. हे मागे लोक आले, दर्शन घेऊन ते आश्चर्यचकित झाले, आणि ते ज्यावेळेस माघारी गेले त्यावेळेस ह्या स्वर्गदूताने योसेफाला ही गोष्ट कळवली की उठ, आता ताबडतोब आपल्या बाळाला आणि आईला घेऊन मिसर देशाला पळून जा. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तेथे तू थांब, कारण बाळाचा घात करायला हेरोद टपलेला आहे. हे राजवाड्यामध्ये गेले, यांनी विचारपूस केली, आता हे तिथं नाही की हा राजा जन्माला आलेला आहे, तो कुठे आहे? आणि हेरोद राजाने ते सगळे घाबरले, आणि हेरोदाला वाटलं की माझ्यापेक्षा थोर राजा कोण जन्माला आलेला आहे. आणि ह्या मागे लोकांनी त्यांना फसवलं, ते परत गेले नाही राजवाड्यात. म्हणून हेरोदाला राग आला आणि त्याने फरमान काढलं, अंदाज केला 2 वर्षाच्या आतील जे बालकं आहेत त्या सगळ्यांची कत्तल करा. पण देवदूतांनी येऊन अगोदरच योसेफाला सावध केलं, आणि मरिया आणि बाळ येशूला त्याने मिसर देशाला पाठवलं. ह्या गोष्टी आपण वाचत असताना आणखीन पुढे जकर्याबद्दल लिहिलं आहे. येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याचं अर्पणविधी मरियेने विश्वासाने आणलं मंदिरामध्ये, त्यावेळेस त्या जकर्याला हा देवदूत त्याच्या उजव्या बाजूस येऊन उभा राहिलेला दृष्टीस पडला. लूक 1 अध्याय 11, 13 आणि 19 वचनं जर वाचले तर त्या जकर्याबद्दल लिहिलेल्या देवदूत म्हणाला, जकर्या घाबरू नको, तुझी विनंती ऐकण्यात आली आहे, तुझी पत्नी अलिशबा हिजपासून तुला मुलगा होईल. आता हा जकर्या म्हातारा झालेला, वयस्कर झालेला याजक आहे, आणि त्याची वेळ त्या याजकीय सेवेसाठी तेव्हा आलेली होती. निराश होता, परंतु देवदूताने त्याला म्हटलं की तू घाबरू नको, तुझी विनंती ऐकण्यात आलेली आहे. कदाचित त्याने विश्वासाने प्रार्थना करत असेल, अलिशबा आणि तो मूलबाळ नाही, देवा अब्रामाला जर तू म्हातारपणात दिलं तर आम्हाला का नाही? आणि म्हणून हा देवदूत म्हणतो तुझी विनंती ऐकण्यात आली आहे, आणि अलिशबा हिजपासून तुला मुलगा होईल, ही वार्ता हा देवदूत कळवतो. देवदूताने त्याला उत्तर दिले, आता हे तू त्याचे नाव योहान ठेव, म्हणजे इतकं बारीक सारीक रीतीने तुला मुलगा होईल, त्याचं नाव तू योहान ठेव, आणि देवाच्या पुढे उभा राहणारा मी गॅब्रिएल देवदूत आहे, तूच बरोबर बोलावास व ही सुवार्ता तुला कळवायास देवाने मला पाठवलं आहे. तो स्वतःची ओळख करतो, मी गॅब्रिएल देवदूत आहे. आणि ह्या गॅब्रिएलाने या गोष्टी या जकर्याला सांगितलं. नवीन कराराचा अभ्यास करत असताना वारंवार देवदूतांचा उल्लेख येत आहे. पौलाने देखील आपल्या पत्रांमध्ये, पेत्राने आपल्या पत्रांमध्ये
त्यांचा उल्लेख केलेला आहे. जुना करारामध्ये देवदूतांचं अनेक अर्थाने प्रगटीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला जुन्या करारामध्ये तो रेफरन्सच मी विसरलो टाकायचा. परंतु गाढव बोललं. पवित्र शास्त्र बायबलमध्ये त्या मुक्या प्राण्याला, आपण म्हणतो ना मुका प्राणी बोलू शकत नाही, परंतु तो बलाम ज्यावेळेस त्याला मारत होता आणि ते बिचारा अगदी त्या पाणीतून जात असताना त्याला तो देवदूत दिसला त्या गाढवाला. समोर हातामध्ये ते तलवार पाहून तो गाढव अगदी त्या कपारीने चालू लागला. त्यावेळेस त्या बलामाला ते राग आला. त्याने त्या गाढवाला धोपटलं. ते गाढव बोलला आणि काय म्हणालं, अरे बाबा समोर देवदूत उभा आहे. आणि मग त्याला त्याचे डोळे उघडले. कधी कधी असं म्हटलेलं आहे की गाढवाला ते दिसतं परंतु माणसाला दिसत नाही. प्रियानो, आज आपल्याला जुन्या करारातले उदाहरणं मी का कट केलेले आहेत कारण फार मोठा इतिहास आहे. परंतु नवीन करार आज आपण त्याची आम्हाला आवश्यकता आहे कारण हा विषय आम्हाला सगळ्यांना गरजेचा आहे. आणि जर देवदूतांबद्दल आपल्याला हे सत्य समजलं तर निश्चित आपण जे विश्वासणारे आहोत आम्हाला कोणत्या प्रकारचं भय वाटणार नाही. एवढंच नव्हे तर आपण ह्या पवित्र शास्त्रामध्ये, आता पवित्र शास्त्रामध्ये 300 वेळा देवदूतांचा उल्लेख आलेला आहे. थोड्या तिडक्या वेळा नाही. म्हणून इतका वेळच देवदूतांचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे हे पवित्र शास्त्रानुसार हे निश्चित आहे की त्यांचं अस्तित्व आहे. ते अदृश्य रीतीने कार्यरत आहेत आणि ते कार्य आम्हाला समजायला पाहिजे. मंडळीमध्ये आपण त्याचं शिक्षण यासाठी दिलं पाहिजे की आपण प्रभूमध्ये बालक आहोत, आम्हाला त्याची गरज आहे. आणि जर आपण ते आत्मसात केलं तर देवदूत कशासाठी आहेत? ते देवाची सेवा करण्यासाठी आहेत. ते माणसाची देखील सेवा करण्यासाठी आहेत. आम्हाला कळत नाही. कधी कधी आपण देवदूतालाच भूत म्हणून त्याला हाकलतो. आता हे जुनं उदाहरण आहे, मी ते सांगणं बरोबर नाही, पण मी ज्यावेळेस लग्न होण्याच्या आधी त्या मुक्ती मिशनला काही 6-1 महिने मी सेवा केली. एक जुने सिनियर पाळक होते, उबाळे पाळक, त्यांच्याबरोबर मोटरसायकलवर चाललो होतो आम्ही. आता ते उमाळे पाळक जे आहेत ते सर्कसमध्ये काम करणार होते. सर्कसमध्ये ते मृत्यूगोल आहे ना, ते गोल, त्याच्यामध्ये मोटरसायकल चालवणारे होते. आता मृत्यूगोलमध्ये चालवणारे म्हणजे ते फार फास्ट चालवणारे. आणि त्याचं परिवर्तन झालं आणि ते सुवार्थी पाळक होते सिनियर. मग त्या मुंबई पुणे हायवेवरती त्यांचं वावरणं म्हणजे बेफाम. एवढंच नव्हे तर ते सगळ्या गोष्टीत ऑलराऊंडर होते. त्यांच्या दोन्ही पायाला म्हणजे मोठमोठे जंबे लावलेले होते. जंबे म्हणजे माहीत आहे ना, ते सुरे म्हणजे त्याला भाले म्हणतात ना, मला इकडून काढला की दोन्ही ऑलराऊंडर. त्यांच्याबरोबर मला प्रॅक्टिकल होतं. मला बसायचं तर तो सांगायचा, मरायला तयार आहेस का? म्हटलं का? तरच तयारी करून बस. आणि पाहिलं तर त्यांचा स्पीड म्हणजे भयंकर. त्या हायवेला त्यांचंच बापाचं राज्य म्हणजे ते कार्ला म्हणून एक ठिकाण आहे. एकही रात्री त्यांच्यावर फार हल्ले झाले. अनेक गुंड, अनेक दादा, अनेक गावातले लोक त्यांना ओळखत होते की हा माणूस डेंजर आहे. आणि मग ते काय करायचे, त्या एरियामधल्या लोकांवर दहशत नाही, सुवार्थ प्रसार करताना त्यांचं कामच असं होतं की खेड्यापाड्यामध्ये गेलं की सुरू करायचे. आणि ती प्रचाराची पद्धत त्यांची फार वेगळी होती. एक दगड घ्यायचे, त्याला शेंदूर लावायचे, नारळ फोडायचे, त्याच्यावर डोकं आपटू ओरडायचे, अरे तू दगड होता, मी तुला देव बनवला, तुझ्यासमोर नारळ फोडला, आता मला हे दे मला. आणि ओरडू पब्लिक जमायची. आणि मग ते रागामध्ये त्याला आपटू मारायचे, अरे तू दगड तर दगडच, तू काय देव नाही. आणि मग मला कोण देईल ही शांती? आणि मग ते मला सांगायचे, इकडं बसून राहायचं, हा ट्रॅक्स घेऊन माझ्यासमोर ये, खरी शांती म्हणून ते एक होतं. तो दिल्यानंतर तो ओरडायचा,
आणि मग लोक ऐकायचे आणि मग सांगायचे, बाबा रे, खरा जिवंत देव मला मिळाला. त्या गुंडांनी त्यांचा अनेकदा पाठलाग करून मारला. त्यांनी ते सुद्धा लोकांना कधी कधी मारायचे. आणि एका रात्री आम्ही दोघं गाडीवर जात असताना दोन्हीकडे असं चित्र दिसत होतं. इकडे एक मनुष्य अगदी सरळ उभा, उंच उंच व्हायचा, परत खाली व्हायचा, डावीकडं पण, दोन्ही बाजूने. त्यांच्याही लक्षात आलं आणि मग ते मला सांगायचे, मला घट्ट धरून बस. ते स्पीडमध्ये चालवायला लागले आणि त्या कारला आणि पुण्याच्या त्या हायवेला लोणावळ्याजवळ पुढे गेल्यानंतर त्यांचा तो एरिया संपल्यावर ते आले आणि गाडी थांबून तितक्या रात्री त्यांनी देवाचे आभार मानले. मला म्हणे, आपण, अरे म्हटलं, इतक्या रात्री, मध्यरात्री पाहिलं का? म्हणे, तुला काय दिसलं का रस्त्यात? म्हटलं, असं काहीतरी उजेड म्हणजे चमकायचं दोन्ही बाजूने. ते म्हणे, माझ्या मनात आधी आलं की हा सैतान आहे, हे भूत आहे, आपला पाठलाग करत आहे. जितकी स्पीडमध्ये गाडी काढू तितक्या स्पीडने ते पळत येत आहे. आणि मग समजलं की आपले दूत आपलं रक्षण करण्यासाठी आपल्याबरोबर होते. हा डेंजर रस्ता, हा झोनमधून आपल्याला बाहेर काढीपर्यंत ते आपल्याबरोबर राहिले. देवाचे आभार मानले. आता हे काल्पनिक नाही, परंतु सत्य उदाहरण आहेत. आम्ही कधी कधी ख्रिस्ती जीवनामध्ये देवाचं गौरव करत नाही, देवाला धन्यवाद देत नाही की देवा, तू आमच्यासाठी एवढं कार्य केलेलं, तुझ्या सेवेसाठी, आमच्या सेवा कार्यासाठी तू हे स्वर्गीय दूत दिलेले आहेत. त्याबद्दल आपण देवाचे आभार मानले पाहिजे. म्हणून देवदूत देवाची आणि माणसाची सेवा आरंभापासून करीत आलेले आहेत आणि देवाला देवाचं गौरव आणि देवाची स्तुती ते देत आहेत. देवदूत देवाच्या कोकऱ्याला मान महिमाने गौरव देतात आणि त्या देवाचा जो संदेश आहे तो मानवापर्यंत पोहोचवतात. म्हणून ते देवाच्या आज्ञांची अंमलबजावणी करण्यासाठी जगभर संचार करीत असतात. देवाच्या आज्ञेची अंमलबजावणी करण्यासाठी जगभर संचार करतात. आता प्रत्येकाचे देवदूत म्हटल्यानंतर देवापासूनचा येणारा निरोप, देवापासूनचा येणारा संदेश, जसं जकर्याकडं, अलिशेबेकडं, मरियेकडं, योसेफाकडं आणि ह्या विविध, आता संत पौल, पेत्र हे बंदीशाळेत असताना देवदूत त्यांच्याकडं, हे संचार करणारे जे देवदूत आहेत, देवाचा संदेश पोहोचवणारे आहेत, ते देवाची अंमलबजावणी करतात आणि राष्ट्रांना दिलेल्या शिक्षणाची देखील अंमलबजावणी करण्याचं काम देवाने देवदूतांकडे सोपवलेलं आहे. छळ, संकट, अडचणी त्रासलेल्या लोकांचं ते सांत्वन करतात आणि त्यांच्या गरजा भागवतात, मार्गदर्शन करतात. देवदूत आमच्या संरक्षणाची काळजी घेतात. आमच्यावर कसलंही संकट येऊ नये म्हणून ते सतत लक्ष ठेवून असतात. हे देवदूतांचं काम देवाने माणसाच्या विश्वासणाऱ्यांच्या सेवेसाठी ठेवलेलं आहे. म्हणून देवदूत ही देवाची निर्मिती आहे आणि देवदूत देवाची आत्मारूपी निर्मिती आहे. आत्मारूपी निर्मिती असल्यामुळे त्यांना व्यक्तित्व आणि आकार आहे, परंतु ते भौतिक किंवा ज्याला मटेरियल जगापेक्षा वेगळे अस्तित्व असं आहे. ते व्यक्तित्व आहे, आकार आहे, परंतु ते भौतिक जगापेक्षा ते वेगळं आहे आणि म्हणून ते सुपर नॅचरल आपण म्हणतो त्या प्रकारचं. देवदूत अमर आहेत आणि तरी ते पुनरुत्पत्ती करू शकत नाही. देवदूत अमर आहेत, ते काही मरत नाहीत. देवाने त्यांना कायमस्वरूपी निर्माण केलेलं आहे. माणसाला देखील देवाने त्या प्रकारचं घडवलं होतं. त्या प्रकारे देवाची योजना आणि इच्छा होती की मनुष्याने देखील देवासारखं अमर असावं. देवदूतांबद्दल लिहिलेलं आहे की ते मानवी शरीर धारण करू शकतात, माणसाचं शरीर धारण करू शकतात. जसं बिलीग्रामच्या उदाहरणात त्या मुलीचं रूप घेऊन तो देवदूत आला. अनेकदा देवदूत अनेक रूपाने, अब्राहम ज्यावेळेस आपल्या त्या घरासमोर भर दुपारी उन्हामध्ये त्या झाडाखाली वाट पाहत होता, येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंची, आणि हे तिघजण त्या अब्राहमाच्या घरी आले. त्याने ओळखलं की अरे कोणतरी 3 पुरुष चाललेले आहेत भर उन्हात. अब्राहम आडवा गेला, त्यांना बोलवून घरी आणलं
चला थोडं पाणी प्या, जेवण दिलं, आणि ते आपल्याला माहीत आहे की त्याने ते वासरू कापून अतिशय चांगल्या प्रकारे साऱ्याने जेवण बनवलं. आणि तृप्त झाल्यानंतर त्यांनी विचारलं सारा कुठे आहे. आणि मग तो इतिहास आपल्याला माहीत आहे की माणसाच्या रूपामध्ये अब्रामाकडे ते 3 देवदूत आलेले, आणि त्यांनी मग ते पुढं सदोम गमोराच्या त्या नाशासाठी चाललेले आहेत. म्हणून अब्रामाला वाटलं की अरे माझा पुतण्या त्या सदोमचा अध्यक्ष आहे, अधिकारी आहे, त्याचा बचाव व्हावा, म्हणून ते अब्राम त्या देवदूतांच्या मागं धावत आला. तिथं जर 50 लोक नीतिमान असतील, 40 लोक असतील, 30, 20, 10वर आला, देवा नाश करणार. देव म्हणतो तरी नाश करणार नाही, कारण देवाला माहीत होतं अब्रामाचा पुतण्या लोट आणि त्याचे परिवार त्या ठिकाणी आहे. देव त्यांच्या सुटकेसाठी योजना करत होता. आणि अब्राम ह्या घटना अगदी या प्रकारे उल्लेख केलेले आहेत. ते माणसाच्या रूपामध्ये येऊ शकतात, परंतु हे रूप तात्पुरतं स्वरूपामध्ये, ते त्याच अवस्थेमध्ये सर्वदा राहू शकत नाहीत. माणसाचा रूप घेतला तर माणसाच्या रूपामध्ये सर्वदा राहू शकत नाहीत. देवदूतांमध्ये जे प्रकार आहेत त्यामध्ये मुख्यतः 2 वर्ग आहेत. आणि ह्या 2 वर्गामध्ये असलेले जे देवदूत आहेत, एक वर्ग आहे चांगला आहे, दुसरा आहे वाईट आहे, ज्याला म्हटलेलं आहे दुष्ट. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 12व्या अध्याय 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, स्वर्गामध्ये युद्ध झालं आणि मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले, आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले, तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणी आणखी सापडले नाही. चांगले दूत आहेत आणि वाईट पण आहेत. आणि स्वर्गामध्ये झालेल्या युद्धामध्ये जे वाईट आणि दुष्ट जे आहेत त्यांच्या युद्धामध्ये असं म्हटलं की स्वर्गात त्यांचं ठिकाण आणखी सापडलं नाही. जे चांगले आहेत असं म्हटलं की त्यांचा वर्ग आहे. आणि देवदूत या शब्दाचा अर्थ, कधी कधी आपण देवदूत, काही लोक फरिश्ते म्हणतात, एंजल्स, किंवा ज्याप्रमाणे असं म्हटलं की देवदूत या शब्दाचा साधा आणि सोपा सरळ अर्थ आहे निरोपे, संदेशवाहक, देवापासूनचा संदेश, देवापासूनचा निरोप जसाच तसा पोहोचवणं. ह्या देवदूतांचे 3 प्रकार आहेत. आणि या देवदूतांच्या या 3 प्रकारामध्ये पहिला प्रकार जो आहे त्याला मिखाएल गट, त्याला दानिएलाचं पुस्तक 10वा अध्याय 3, 13, 21, 12वा अध्याय 1 वचन, यहूदा 8, प्रगटी 12, 7 ही वचनं वाचले तर तुम्हाला समजेल की मिखाएल हा लढवय्या आहे. सर्व राजनीती ज्या लढायच्या त्या मिखाएलकडे आहे. दानिएलाकडे ज्यावेळेस तो आला, तो म्हणतो 21 दिवस लागले मला त्या अंधकाराच्या अधिपतीबरोबर लढाई करून तुझ्या प्रार्थनेचं उत्तर द्यायला, कारण अंतराळामध्ये हे घनघोर युद्ध, हे अडवणारे आत्मे आहेत आणि त्यांना हरवून मग ते उत्तर घेऊन यावं लागतं. म्हणून मिखाएल त्याने पण आपली ओळख दानिएलाला 10व्या अध्यायामध्ये करून दिली की मी देवाचा दूत मिखाएल आहे. दुसरा आहे गॅब्रिएल, ज्याचं आपण आता वाचन केलं, दानिएल 8वा अध्याय 16 वचन, 9वा अध्याय 21, लूक 1 अध्याय 11 ते 20, 26 ते 38 ही वचनं. आता गॅब्रिएल जिथं जिथं त्यांनी त्या देवदूताचा उल्लेख केला तिथं तिथं त्याने आपलं नाव सांगितलं, मी देवाचा दूत गॅब्रिएल आहे. आणि तिसरा गट आपल्याला माहीत आहे लुसिफर, आणि त्यालाच पुढे सैतान म्हणण्यात आलं. लुसिफर किंवा सैतान, आपल्याला ह्या गोष्टी जर पुढं बारकाईने शिकायच्या असतील ते फार महत्त्वाचं आहे की यामधून हा लुसिफर, हा सैतान कशा प्रकारे अस्तित्वात आला. आणि देवदूतांचे जे गट आहेत त्या गटांपैकी स्वर्गीय महाजन किंवा ज्याला उच्च पदस्थ म्हटलेलं आहे, 2 पेत्र 2 अध्याय 10 आणि 11 या वचनामध्ये सांगितलेलं आहे. हा जो वर्ग आहे, हा जो गट आहे 2 पेत्र 2, 10 ते 11, आणि आपण जे कलसई 1 अध्याय 15, 16, 17 वाचलं त्यामध्ये लिहिलं आहे की स्वर्गीय महाजन
किंवा उच्च पदस्थ स्वर्गीय महाजन कोणाला म्हटलेलं आहे? या देवदूतांना. उच्च पदस्थ कोणाला म्हटलेलं आहे? ह्या स्वर्गातल्या देवदूतांच्या या उच्च गटाला म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये पेत्र म्हणतो की बळाने व पराक्रमाने अधिक असे देवदूत प्रभूसमोर त्यास निंदून दोषी ठरवित नाहीत. महाबलाढ्य महापराक्रमी असे देवदूत देखील देवाकडे आहेत. आपल्याला माहित आहे की देवदूतांची ताकद, एक देवदूत 1,80,000 लोकांना एका वेळेस मारू शकतात. इतकं भयंकर ते सामर्थ्यशाली आहेत. दुसरा गट आहे सराफ. आणि यशाच्या ग्रंथात 6व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस उज्जिया राजा मरण पावला, सर्व प्रजेला दुःख झालं, हा यशा मंदिरामध्ये जाऊन रडत आहे, त्यावेळेस त्याला देवाचं दर्शन झालं आणि त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. म्हणजे देवाचं दर्शन घेत असताना, तो वर्णन करत असताना त्यामध्ये तो म्हणतो त्याच्या भोवती, म्हणजे ज्या उच्च सिंहासनावर देव बसलेला होता त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोन्ही तो आपले तोंड झाकी, दोन्ही तो आपले पंख पाय झाकी व दोन्ही तोंड झाकी. 6 पंख असलेले हे जे सराफीम देवदूत आहेत ते त्याने पाहिलेले आहेत. मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे आला यशाकडं. हा सराफीम देवदूत, हा 6 पंख असलेला तो यशाकडे आला आणि वेदीवरचा तो इंगळ घेऊन त्याच्या ओठाला लावला. तिसरा प्रकार जो आहे उत्पत्ती 3 आणि 24, निर्गम 25:18, स्तोत्र 18:10 यामध्ये करूब किंवा ज्याला करुबीम म्हटलेलं आहे. आणि या करुबीम देवदूताबद्दल लिहिलेलं आहे की देवाने मानवास बाहेर घालविले. आदामाने पाप केलं एदेन बागेमध्ये, देवाची आज्ञा मोडली, देवाने आदाम हवेला बाहेर घालून दिलं. त्यावेळेस देवाने जीवन वृक्षाकडे जाण्याचा मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेमध्ये करूब व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. ज्वालारूप तलवार गरगर फिरणारी, की परत त्या माणसाने त्या जीवनाच्या वृक्षाकडे जाऊ नये म्हणून हे करूबीम, हे करूब, हे देवदूत त्या ठिकाणी ठेवले. निर्गम 25 आणि 18 मध्ये म्हटलेलं आहे आणि सोने घडवून 2 करूब कर. आता मोशेला देवाने जी प्रतिमा बनवायला लावली त्या परमपवित्र स्थानाची, त्यामध्ये जो कोश आहे त्या कोशावरती हे 2 करूबीम देवाने घडवायला लावले. आणि या 2 करूबीम जे आहेत त्यांच्या मध्यभागी ज्याला म्हटलेलं आहे शखन्ना, असं म्हटलं आहे की देवाचं त्या ठिकाणचं निवासस्थान किंवा वास्तव्य मानवामध्ये राहत होतं ह्या करूबीममध्ये. आणि ह्या करूबीममध्ये बदल लिहिलेला आहे स्तोत्र 18 आणि 10 मध्ये. तो करूबारूढ होऊन उडाला, त्याने वायूच्या पंखांनी वेगाने उड्डाण केले. करूबीम असं म्हटलं खास देवाच्या अगदी जवळचे असलेले हे करूबीम देवदूत आहे. आणि ह्या दयासनावरती हे 2 करूबीम देवाने घडवायला लावले. आणि त्या मध्यभागी जे अतिशय चकाकणारा जो अलौकिक प्रकाश, असं म्हटलं की त्या प्रकाशामध्ये अगम्य प्रकाशात राहणारा हा देव त्या ठिकाणी मोशेला दर्शन देई. चौथा जो भाग आहे सैतान, हा जो करूबांपैकी एक होता. म्हणजे देवाने ह्या सैतानाला, तो सैतान होण्यापूर्वी करूबांपैकी त्याला निर्माण केलेलं होतं. म्हणजे फार निकट, देवाच्या अगदी निकट. यहेजकेलच्या पुस्तकामध्ये 28व्या अध्यायामध्ये 14 ते 16 या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास. पाखर असं म्हटलं की त्या दयासनावरती 2 करूब आपल्या पंखांनी, असं म्हटलं की ते पाखर घालत. हे करूबीम या मंदिरामध्ये यशाने पाहिले 6 पंख असलेले, दोन्ही ते आपले पाय झाकत, दोन्ही तोंड झाकत, दोन्ही उडत. हे करूबीम जे आहेत हे पाखर घालणारे अभिषिक्त देवदूत होते. आणि हा यहेजकेल संदेशा लिहित आहे, तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास.
मी तुझी तशी योजना केली होती. तू देवाच्या पर्वतावर होतास. तू अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणातून हिंडत असस. तुला निर्माण केले त्या दिवसापासून अधर्म तुझ्या ठाई दिसून आला, तोपर्यंत तुझी चालणूक यथा योग्य होती. हा करूब, हा जो सैतान असं म्हटलं की त्याच्याबद्दल या ठिकाणी हे वर्णन आहे. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकार बुद्धी शिरून तू पातक केले म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले. हे पातक तुझ्या अंतःकरणामध्ये आलं आणि त्यामुळे मी तुला त्या पर्वतावरून लोटून दिले. हे पाखर घालणाऱ्या करूबा, त्या अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणामधून काढून मी तुझा नाश केला आहे. 5व्या प्रकारामध्ये देवदूतांच्या बद्दल लिहिलेले आद्य देवदूत आणि 1 थेसलोनिके 4:16, योदा 9 ही वचनं जर वाचली, कारण प्रभू स्वतः आद्य देवदूताची वाणी देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता स्वर्गातून उतरेल. हे आद्य दूत आणि त्या आद्य दूतांबद्दल लिहिलेलं आहे. आद्य देवदूत मिखाएल योदाच्या पत्रामध्ये 9व्या वचनामध्ये, एकच अध्याय आहे, 9व्या वचनामध्ये लिहिलं आहे. आद्य देवदूत मिखाएल हा जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाशी वाद घालताना भांडला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा कराव्यास त्याचा हिय्या झाला नाही, तर प्रभू तुला धमकावो एवढं तो म्हणाला. मिखाएल देवदूत असं म्हटलं, हा आद्य देवदूत आहे आणि ह्या मिखाएलने वाद घातला सैतानाबरोबर. त्यांच्यामध्ये इतकी काही वादावादी झाली, तर हा स्वतः मिखाएल भांडला सैतानाबरोबर. आता हा मोशे मरण पावला, त्या मोशेचं प्रेत आपल्याला माहिती की त्याची प्रेतक्रिया देवदूतांनी केली. जर मोशेचं प्रेत, त्याचं निर्जीव देह या जगात असता तर लोकांनी त्याला देव मानलं असतं. कारण देवाला माहीत होतं हे इस्रायल लोक ह्या अरण्यामध्ये मी आणलं, त्यांना जिवंत मी देव असून मी एवढं त्यांच्यासाठी केलं, तरी थोडक्यामध्ये ते विसरले आणि त्यांनी लगेच त्या मूर्तीची निर्मिती केली. ते वासरू बनवलं आणि त्याच्यासमोर नाचू लागले आणि काय म्हणू लागले, ह्यानेच आम्हाला मिस्र देशातून बाहेर काढलं, ह्यानेच आम्हाला असं केलं. हे लोक मूर्तीपूजक बनले. न जाणू हा मोशे, त्याचं प्रेत, हे लोक त्यालाच देव मानून त्याची पूजा करतील. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की कधी कधी हे जे दर्गे आहेत, ज्या मस्जिद आहेत, त्याकडे जर पाहिलं तर आज मुस्लिम लोकांनी काही काही राष्ट्रांमध्ये योबाच्या कबरेवरती मोठे भव्य मस्जिद बांधलेले आहे आणि तिला पवित्र मानतात. ह्या ज्या मस्जिद आहेत त्या प्रत्येक मस्जिद म्हणजे त्याच्या खाली त्या कबरा आहेत आणि मग त्या कबरांचं ते वैशिष्ट्य आहे. कधी कधी असं म्हटलं की त्या ठिकाणाहून सैतान मूर्तीपूजाला अनेक प्रकारचा आरंभ करतो. त्या पैगंबराचा एक लहानसा काय म्हणतात ना, एक केस, आणि ते आपल्या भारतामध्ये ती मस्जिद आहे, तिला फार पवित्र मानतात. अरे मोहम्मद पैगंबराचा तिथं एक केस आहे. लोक काही पण करतील. देवाला माहीत होते या भूतलावर त्याचं डेड बॉडी ठेवली, त्या प्रेतावर किंवा त्या शरीराचं हे लोक अशा प्रकारे, म्हणून देवदूताने त्याची प्रेतक्रिया करायला जात असताना सैतानाने त्याला अडवलं. सैतान म्हणत असेल कदाचित, अरे त्याला राहू दे, परंतु ज्यावेळेस मिखाएलने त्याला भांडला, तो दोषी ठरवलं, त्यावेळेस हा अडवणारा हा सैतान त्याची निंदा करायला त्याला हिय्या झाला नाही, हिंमत झाली नाही. उलट हा मिखाएल त्याला काय म्हणतो, प्रभू तुला धमकाव, प्रभू तुला धमकाव. असं म्हटलं नाही की मी तुला धमकावतो. हा मिखाएल तो सैन्यांचा अधिकारी होता, अधिपती होता, पण त्याने स्वतः म्हटलं नाही. कधी कधी आज सेवक वर्गांमध्ये असं पॉवर येते की मी तुला सांगतो निघ. हो, आपल्यामध्ये सामर्थ्य नाही, आपल्यामध्ये ते पॉवर नाही, ख्रिस्तामध्ये त्याच्या नावामध्ये आहे. आणि प्रभू तुला धमकावो एवढेच तो म्हणाला. आज आपल्याला आता हा 2 टप्प्यामध्ये कधी आपण विचार करू त्याचा, पण जितकं आपल्याला पाहता, दूत हे महासामर्थ्यवान असले, त्यांना सर्व प्रकारचं
ज्ञान असलं तरी पण ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी आपलं भक्तीचा विषय त्याला बनवू नये. भक्तीचा विषय म्हणजे आता कॅथोलिक चर्चेसमध्ये नाना प्रकारचे मूर्ती आहेत. आज ह्या संताचा, उद्या त्या संताचा, आणि 365 दिवस एकसारखं ते त्या संतांच्या नावाने ते दिवस साजरे करतात, पाहतात. आज आम्हाला या गोष्टी ह्या शिकायच्या आहेत त्या पवित्र शास्त्र बायबलमधून. देवाने आमच्यासाठी हे देवदूत बनवलेले आहेत त्याच्या सेवेसाठी, मानवाच्या सेवा कार्यासाठी. म्हणून आम्ही मानव त्या देवदूतांचा इतिहास अभ्यासत असताना आम्हाला काही गोष्टी समजून घेणं गरजेचे आहेत की हे सर्व देवदूत जरी असले, महाबलाढ्य असले, तरी पण आम्हाला त्यांची भक्ती करायची नाही. आम्हाला आमच्या भक्तीचा विषय त्याला बनवायचा नाही. दूतांचा समुदाय असून ते स्वर्गामध्ये राहतात, त्याचे गट आपण आता पाहिलेले आहेत. आणि ते सगळे स्वर्गात जरी राहतात तर ह्या संकल्पनेप्रमाणे दूत ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी अनेक कार्य करतात. याबद्दल देवाची आपण स्तुती करावी. निरोप देणं म्हणजे फक्त चांगलाच नाही, वाईट पण. सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती की हिजकिया राजा मरण पावला त्यावेळेस त्याला निरोप त्या संदेशाच्याद्वारे सांगितला की तू आता मरणार आहे, त्या तयारी कर. देव त्याच्या संकल्पाप्रमाणे जे बोलवलेले, असं म्हटलं की त्या विश्वासणाऱ्यांना अनेक कार्यासाठी, संकटामध्ये आहे, वेगळ्या परिस्थितीमध्ये आहे, त्यासाठी देव पाठवतो. म्हणून आपण देवाची स्तुती केली पाहिजे. दूत विश्वासणाऱ्यांची सेवा करतात, रक्षण करतात, देवाचा मनोदय प्रगट करतात. याबद्दल आपण देवाचे आभार मानू. आम्ही देवदूतांचा न्याय करणार आहोत ही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. किती महत्त्वाची गोष्ट आहे. देवदूतांचा न्याय करणं म्हणजे ही काही साधारण गोष्ट नाही. जे हे महान कार्य करतात, आता आपण सगळ्या देवदूतांचा नाही, परंतु ज्या पतित देवदूतांनी त्या सैतानाचं ऐकलं आणि सैतानाबरोबर जे टाकले गेले त्या देवदूतांचा न्याय करणार आहोत. म्हणून स्वतःला आपण परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पवित्र आणि परिपूर्णता या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी हा धडा आहे की जे देवदूत देवाने आमच्यासाठी ठेवलेले आहेत आपण त्याची भक्ती करायची नाही, त्यांची आराधना करायची नाही. आपल्याला माहिती आहे की पात्मस नावाच्या बेटावर हा वयस्कर झालेला योहान एकांतवासामध्ये ती शिक्षा भोगत आहे. त्याला म्हणतात ना काळ्या पाण्याची शिक्षा. आणि ह्या पात्मस नावाच्या बेटावर हा योहान हे प्रगटीकरण पाहत आहे आणि जे देवदूत त्याला ते दाखवत आहे हे रहस्य, त्यावेळेस हा योहान त्याला साष्टांग दंडवत घालायला वाकला. त्यावेळेस देवदूत काय म्हणतात, बाबा रे, आम्ही तुझ्यासारखेच आहोत, आम्ही तुमचे सेवक आहोत, माझ्या पाया पडू नको, फक्त नमन देवाला कर. स्वतः देवदूतांनी देखील म्हटलेलं आहे, माझ्या पाया पडू नको, माझं हे करू नको, देवाला नमन कर. प्रियांनो, आज आम्हाला ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे समजून घेणं. म्हणून आज विशाल हात थोडंसं घालत असताना देवदूतांचा स्वभाव, त्यांची स्थिती, त्यांची संख्या, त्यांचं वसतिस्थान, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कलसी 1:16 कारण आकाशात आणि पृथ्वीवर दृश्य अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काय आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. त्याच्यामध्ये म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, आणि सर्व काही त्याच्याद्वारे त्याच्यासाठी निर्माण झाले. या निर्मितीमध्ये देवाने त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवासाठी ही निर्मिती केलेली आहे. दूत बळाने, पराक्रमाने मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत, अतिशय बलाढ्य, हे बलवान दूत आहेत. 2 पेत्र 2:11 पेत्र म्हणतो, बळाने व सामर्थ्याने अधिक मोठे असलेले देवदूतही प्रभू समोर त्याची निंदा करून त्यास दोषी ठरवत नाहीत. कोणाची? त्या प्रभू येशू ख्रिस्ताची. प्रभू समोर त्याची निंदा करून त्यास दोषी ठरवित नाहीत. हे बळाने मोठे
असलेले जे अधिकारी, सामर्थ्यवान असलेले देवदूत ते प्रभूसमोर दोषी ठरवित नाहीत. दूत महासामर्थ्यवान जरी असले, 2 थेसलोनिके 1:7 तो आपल्या सामर्थ्यवान दूतासह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होणार आहे. ह्या महासामर्थ्यवान या देवदूतांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा या भूतलावर प्रगट होणार आहे. आणि प्रगटी 12:7 लिहिले, तेव्हा पहा प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीमध्ये प्रकाश चमकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला म्हटलं, उठ, जागा हो, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातले साखळदंड गळून पडले. पेत्र बंदीशाळेत असताना हा देवदूत त्याच्याकडे येऊन त्याला उठवतो, जाग करतो. प्रियानो, आज आम्हाला ह्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. प्रेषितांची कृत्य 12:23 म्हटले, त्याने देवाला गौरव दिले नाही म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. ज्या हेरोदाने या योहानाचा शिरछेद केला त्याला संधी होती पश्चातापाची, परंतु त्याने देवाला गौरव दिला नाही आणि तत्क्षणी देवाच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. हा देवाचा दूत प्रहार करतो, मारून पण टाकतो. मोशेला पण एकदा ते आले मारायला देवदूत, कारण देव पण गय करत नाही कोणाची. मग तो मोशे कितीही जवळचा असो, किती म्हणजे ज्यावेळेस अयोग्य वागला त्याच्यावर हा प्रकार आला आणि सिप्राने मध्यस्थी केली आणि देवाने त्याच्यावर दया केली. देवदूत असं म्हटलेलं आहे की ते देवाला गौरव देतात, देवाची स्तुती करतात. मनुष्य जर देवाचं गौरव करणार नाही, त्याला गौरव देणार नाही, तर देव आपल्याला निश्चित ताडण केल्याशिवाय राहणार नाही. हे स्वर्गदूत जरी मनुष्य रूपामध्ये येऊ शकतात, परंतु सर्व काळ ते राहू शकत नाही त्यामध्ये. म्हणून दूत लग्न करत नाहीत आणि कधी मरत नाहीत. देवदूतांना लग्न करण्याचा अधिकार नाही आणि ते लग्नही करत नाहीत. म्हणून काही लोक म्हणतात ते देवदूत म्हणजे ना पुरुष ना स्त्री, अशा प्रकारे देवाची निर्मिती आहे. त्यांच्यापासून नवीन उत्पत्ती होत नाही, कारण देवाने त्यांना त्या स्वरूपामध्ये निर्माण केलेलं आहे. ते मरतही नाहीत, ते अमर आहेत. लुकाचं शुभवर्तमान 20व्या अध्यायामध्ये 35-36 लिहिलेलं आहे, परंतु ते युग व मेल्यातून पुनरुत्थान ही प्राप्त करून घ्याव्यात जे योग्य ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत, कारण ते देवदूता समान आहेत. प्रगटीकरणाच्या लुकाच्या शुभवर्तमानामध्ये ह्या नीतिमान लोकांबद्दल लिहिलेलं आहे, परंतु ते युग व मेल्यातून पुनरुत्थान ही प्राप्त करून घ्याव्यास जे योग्य ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत, कारण ते देवदूता समान आहेत. देवदूत लग्न करत नाही, तसं या भूतलावर काही जण स्वतःला इतकं शुद्ध करून घेतील की ते देखील या देवदूतांप्रमाणे लग्न करणार नाही. आता कॅथोलिक समाजामध्ये, कॅथोलिक वर्गामध्ये फादर्स, नन्स त्यांना लग्न करण्याची मना आहे. त्यांनी तसंच राहायचं. असं म्हटलं की देवाचे आम्ही पुत्र आहोत असं ते स्वतःला मानतात. ते वेगळे आहेत आणि म्हणून ते कधी कधी या प्रकारे स्वतःला देवदूतांसमोर मानतात. आम्हाला या प्रकारे करायचं गरज नाही, परंतु देवदूतांना जरी सर्व ज्ञान असलं ते सर्वज्ञ नाहीत. इफिस 3:10-11 लिहिलं आहे, यासाठी की जो युगादी कालाचा संकल्प त्याने आपल्या प्रवेशमध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी या मंडळीच्या द्वारे त्यांना कळावे. हे ज्ञान ते सर्वज्ञ नाहीत, ज्ञानी असले तरी, परंतु हे देवाचं नानाविध जे ज्ञान आहे ते स्वर्गातील अधिपतींना कळावं. कोणाच्या द्वारे? मंडळीच्या द्वारे. म्हणजे देवाने मंडळीला किती मोठं अधिकार दिलेला आहे. 1 पेत्र 1:12 लिहिलं, त्यांना असे प्रगट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हा सुवार्ता सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हास आता सांगितल्या, त्या गोष्टी कळविण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे
तर तुम्हासाठीही करीत होते, त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना लागली आहे. ही जी सुवार्ता आम्हाला कळवण्यात आलेली आहे ती अद्भुत आहे. आणि ही सुवार्ता ज्यांनी आपल्याला कळवलेली आहे, असं म्हटलं की ती सुवार्ता, ते गुपित, ते रहस्य न्याहाळून पाहण्याची हे देवदूतांना अतिशय उत्कंठा आहे की मानवासाठी देवाने ह्या सुवार्तेमध्ये काय राखून ठेवलेलं आहे. आणि म्हणून असं म्हटलं की मंडळीच्या द्वारे ही सुवार्ता, हे रहस्य त्यांना समजावं. देवदूत पश्चाताप करत नाही, कारण ते पाप करत नाहीत. परंतु मनुष्य पातकी आहे, इतका तो म्हणतो तुमचे पातके लाखेसारखे लाल असले तरी बर्फापेक्षाही पांढरे शुभ्र होतील. म्हणजे देव किती दयाळू आहे. पश्चातापी आत्म्यांना देव कशा प्रकारे आपलं बनवतो. आणि हे रहस्य, हे उत्कंठा देवदूतांना लागलेले आहे. देवदूतांची उपासना करण्यास मना आहे. हे प्रगटी 22:8-9 मध्ये आपल्याला ते आपण पाहिलेलं आहे की हा योहान ज्यावेळेस हे सगळं रहस्य देवदूत दाखवत होता, त्याच्या पाया पडत असताना हा योहान तो लिहितो की तुझे बंधू, संदेष्ट व या पुस्तकाली वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा मी दास आहे. हा दूत योहानाला सांगत आहे, नमन देवाला कर. देवाला नमन करायचं आहे, देवाचा गौरव देवाला द्यायचा आहे. ते आम्ही एकमेकाला देऊ शकत नाही. दुसऱ्या भागामध्ये आपण पुढे या देवदूतांचे जे वर्ग आहेत, त्यांच्या स्वाधीन केलेले जी काय सेवा आहे, हे स्वर्गातलं अद्भुत रहस्य देवाने आपल्यासाठी ठेवलेलं आहे. जर आपण त्या देवदूतांच्या वसतिस्थानाचा विचार केला, या देवदूतांच्या सेवा करायचा विचार केला, तर आजही जरी आपण देवदूतांना पाहिलेलं नाही, तरी त्या वास्तव्यामुळे, त्यांच्या या सर्व अभ्यासामुळे आमचा विश्वास देवावर भक्कम होणार आहे की खरोखर हे देवदूत देवाने आमच्यासाठी ठेवलेले आहेत. ते आमच्यासाठी पुरवठा करतात. जसं ते एलियाला, तो उपाशी होता, देवाने देवदूताला पाठवून त्याच्यासाठी अन्न पुरवठा केला. देवदूतांनी नाना प्रकारच्या सेवा कार्य केलेल्या आहेत. मी इथं थांबतो, आपल्याला पुढच्या भागात काही गोष्टी ऐकायला मिळतील. विचार करा, थोडासा अभ्यास आणि ह्या सिद्धांतिक विषयांवरती आपण विचार करत असताना हा आमचा धर्मसिद्धांत आहे. आपण प्रेषितांचा मतांगीकार वारंवार बोलतो, यावर माझा विश्वास आहे. विश्वास ठेवा. आणि देवाने केलेली निर्मिती त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी आहे. म्हणून आम्हाला आज इतकं धैर्य आहे की आम्हाला निराश होण्याची गरज नाही. आम्ही संकटात आहोत, ते आमचे सोडवणूक करण्यासाठी. आम्ही अडचणीत आहोत, धावून येतात. आम्ही दुःखात आहोत, आमचं सांत्वन करण्यासाठी. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल म्हटलेलं आहे, तो सैतान म्हणतो ना, अरे हे असं कर, याच्यावरून उडी मार, त्या कंगोऱ्यावरून, देवदूत तुला हातावर झेलून धरतील. हे त्याला वचन सांगतो. येशूला माहीत होतं की मी उडी मारली तर देवदूत मला झेलून धरतील, मला लागू देणार नाही. म्हणजे देव आपल्या दूतांना आमच्या संरक्षणासाठी, आमच्या सर्व मदतीसाठी निर्माण केलेले. देवबाप करो, आज या वचनांच्या द्वारे आपल्याला आशीर्वाद देव. थँक्यू. आजच्या पवित्र वचनाच्या सेवेसाठी मी परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो व मान्य रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब, आपलं मनपूर्वक आभार मानतो. प्रियजन हो, या सैद्धांतिक गोष्टी आहे आणि देवदूत हा एक विषय जो आम्ही नेहमीच बाप्तिस्मा वर्गामध्ये शिकवत असतो. यावरचं आज सखोल मार्गदर्शन आणि पवित्र वचनातून देवाचा आशीर्वाद आम्हाला या पवित्र वचनातून मिळालेला आहे. देवबाप आपणाला सहाय्य करो व आपल्या आध्यात्मिक वाढ प्रभू त्याच्या पवित्र वचनानुसार करो. या आपण आपले डोळे मिटूया, प्रभूकडे प्रार्थना करूया, सहाय्य मागू आणि त्याचा अनुग्रह आपण मागूया. सप्ताहभरामध्ये होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना आणि विशेषतः आपला जो गृहसन होणार आहे त्याला पुन्हा एकवार प्रभूच्या हाती देऊया. प्रिय देवबाप्पा, आम्ही आजच्या पवित्र वचनाच्या सेवेसाठी आभार मानतो. पाळक साहेबांच्या सेवा कार्यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. प्रिय प्रभू, देवदूत हे तू आम्हासाठी दिलेले परिचारिक आत्मे आहेत असं तुझं पवित्र वचन आम्हा शिकवतं. प्रभू, तुझ्या समक्षतेमध्ये असलेले व आम्हा मानवासाठी तुझा पवित्र निरोप घेऊन येणारे व आमच्या गरजा आणि विनंत्या प्रभू तुझ्यासमोर सादर करणारे असे ते आहेत.
प्रिय परमेश्वरा, जे सामर्थ्य तुझं आहे ते तू आम्हाला तुझ्या पवित्र वचनातून दिलेलं आहे. प्रिय प्रभू, या पवित्र वचनाच्या सेवेसाठी आम्ही आभार मानतो व या महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या तू आम्हा मानव जातीसाठी केल्या त्यावरती पुन्हा एक वार मनन चिंतन करतो. आजच्या वचनासाठी प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. सप्ताहभरासाठी आम्ही प्रार्थना करतो. येत्या सप्ताहामध्ये मंडळीचं होणारा गृहसण प्रभू तू आशीर्वादित कर. वक्त्यांचं आमच्याकडे येणं, आमच्यासोबत राहणं प्रभू तो आशीर्वादाचं होऊ दे व खऱ्या रीतीने आमच्या कुटुंबांची नव्याने बांधणी तू करून घे पित्या. सोबतच जे काही कार्यक्रम असतील ते देखील प्रभू आशीर्वादाचे असे होऊ दे. सारा आदर तुला असो. प्रार्थना प्रभू येशूच्या गोड नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. या आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर सन्माननीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब पुढे येतील, प्रभूचा आशीर्वाद देतील. त्यानंतर सुवंद देवा परात्परा गीत गाऊन आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्याकडे सोडून सोडतो तसेच तू आमच्याकडे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हा सर्व वाटापासून सोडली, कारण सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. तर प्रियजन हो, ह्या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत म्हणून तुम्ही अनितिमान लोकांच्या भ्रांती प्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये यासाठी जपून राहा आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानामध्ये वाढत जा. त्याला आता व अनंतकाल गौरव असो. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एस.ए. चर्चच्या सर्व मंडळांबरोबर, एस.एमच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.